अक्षयतनुगात्रा श्री तुकाराम परम पवित्रा श्री तुकाराम महासत्पात्रा श्री तुकाराम पुत्रा श्री तुकाराम प्रेमाद्भुत सिंधू श्री तुकाराम कुळसागर इंदू श्री तुकाराम कान्हा प्रिय बंधू श्री तुकाराम गुणातीत साधू श्री तुकाराम उन्मेष सुलोचन श्री तुकाराम मंदलोचन श्री तुकाराम लोष्टवत कांचन श्री तुकाराम कर्ता मूळ सिंचन श्री तुकाराम सुखमय पवना श्री तुकाराम लोकत्रय जीवना श्री तुकाराम आनंद तरुवदना श्री तुकाराम कर्ता मूळ सिंचना श्री तुकाराम ब्रह्म सुख भुवना श्री तुकाराम श्रीरंगा सुरंगा श्री तुकाराम रूढयोग तुरंगा श्री तुकाराम रिपुमनी कुरंगा श्री तुकाराम महानंद तरंगा श्री तुकाराम अदृश्य निगमा श्री तुकाराम आकळ आगमा श्री तुकाराम भावुक सुयमा श्री तुकाराम मोहजाल निर्गमा श्री तुकाराम सर्वज्ञ सुवर्मा श्री तुकाराम मूर्तिमंत धर्मा श्री तुकाराम प्रज्ञाक्षिति कर्मा श्री तुकाराम तो विरहित कर्मा श्री तुकाराम कल्पद्रुम कामा श्री तुकाराम सुमंगल धामा श्री तुकाराम तपस्वी ललामा श्री तुकाराम महाविवेक ग्रामा श्री तुकाराम विकसित जग पद्मा श्री तुकाराम कौतुक सद्मा श्री तुकाराम दीनदायक पद्मा श्री तुकाराम ज्ञान बोध विद्मा श्री तुकाराम तू आकळित कळा श्री तुकाराम महाभक्ती भूपाळा श्री तुकाराम महाभक्ती भूपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा 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 श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा तुकाराम परम कृपाळा तुकाराम परम कृपाळा तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम परम
कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम तू 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 परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम 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 श्री श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री 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 तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 ज्ञानदेव 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 तुकाराम पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरे तारिली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमा नाढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिलासे तुझेणे अनाथा दीना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवे दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकाशी नेली पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय अभंग क्रमांक 2224 वंसुनिया पिंड भाता दान करी लंड
जैशी याची चालीवरी तैसा अंतरला दुरी. मेल्या राखे दिस जालेपणे झाले ओस. तुका मने देवा लोभे न पुरेची सेवा. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. वंसुनिया पिंड भाता दान करी लंड. जैशी याची चालीवरी तैसा अंतरला दुरी. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यावरती चालू असलेल्या हा अष्टादशाच्या चिंतनामधील माझ्या परमभाग्याने आज जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगावरती बोलण्याची आज्ञा परमपूज्य प्रातस्मरणीय बाबांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली आहे. यथामती यथावकाश जसे तुकोबाराय, सद्गुरू जोग महाराज आणि आपण सर्व मातृपितृतुल्य श्रम श्रोते जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. वंसुनिया पिंड भाता दान करी लंड. जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग उपदेशपर प्रकरणातील आहे. जन्मभर मात्यापित्यांच्या सेवेकडे दुर्लक्ष करणं, त्यांच्या सेवेमध्ये दुर्लक्ष करतो, मात्र ते गेल्यानंतर त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकरता श्राद्धविधी असेल किंवा ते ज्या दिवशी जातील त्याकरता पिंडदान करतो. तुकोबाराय म्हणतात, जैशी याची चालीवरी तैसा अंतरला दुरी. आणखीन याच अर्थाचं एक प्रमाण आहे तुकोबारायांचं. भुके नाही अन्नन मेल्यावरी पिंडदान. जीवनभर आईवडिलांच्या सेवेकडे दुर्लक्ष करतो, परंतु ते गेल्यानंतर मात्र त्यांच्याकरता पिंडदान आदी काही विधी असतील तो मात्र करण्याकरता त्याच्यामध्ये लक्ष देऊन करत असतो. सध्या आता महाराष्ट्रामध्ये बहुतांशी वर्षश्राद्धाची एक परंपरा निर्माण झालेली आहे. कीर्तनकार मिळतात, कीर्तनकारांनाही कीर्तनं मिळतात, पण आधी करून ही एक सुरुवात झालेली आहे. पण वास्तविक पाहता ज्यांचं वर्षश्राद्ध असतं त्यांनी त्यांच्या मातापित्यांची किती सेवा केली हा एक शंका किंवा विचार करण्याचाच हा एक विषय आहे. परंतु जन्मभर सेवा करत नाहीत, मात्र ते गेल्यानंतर पिंडदानादी विधी करता तत्पर राहतात. अर्थात हे जन्मभर सेवा केल्यानंतर पुत्राचं पुत्रत्व सांगत असताना असं म्हटलेलं आहे की आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्या वचनाप्रमाणे आपण जीवन जगणं हे पहिलं पुत्राचं पुत्रत्व आहे. नंतर ते ज्या तिथीला जातील त्या तिथीला त्यानिमित्ताने काही दानधर्म करणं, सत्कर्म करणं हे दुसरं पुत्रत्व सांगितलेलं आहे. आणि तिसरं की ते ज्या तिथीला ते गेल्यानंतर त्यांच्याकरता गयादी ठिकाणी जाऊन पिंडदान करून हे कर्म करणं असं काही पुत्राचं पुत्रत्व सांगितलेलं आहे. परंतु ते हयात आहेत तोपर्यंत त्यांची सेवा केली पाहिजे. पण तसं न करता, त्यांची सेवा न करता ते गेल्यानंतर मात्र पिंडदान करतो. भाता दान करी लंड. जैशी याची चालीवरी तैसा अंतरला दुरी. या सगळ्या अशा त्याच्या नाटकी किंवा खोट्या आचरणामुळे तो खऱ्या आनंदापासून किंवा परमात्मा सुखापासून, परमात्म्यापासून दूर जात असतो. काय तुकोबारायांचं प्रमाण आहे की
आपण जसं वागतो तसं जर आपण आपल्या जीवनामधलं आचरण चांगलं ठेवलं, जसं आहे तसं दाखवलं, तर परमात्मा फार दूर नाही. जैसे दावे तैसे राहे, तरी का देव दूर आहे. ज्या अर्थी देव आपल्यापासून दूर आहे त्या अर्थी कुठेतरी आपली चूक होते आहे. तुकोबरायाचं स्पष्ट मत आहे की दुःख पावायाचे मूळ, राहणी ठाव नाही ताळ. आपला ताळमेळ चुकलेला आहे आणि हेच दुःखाचं कारण आहे. देवापासून अंतरण्याचं काम आहे. देव अंतरते पाप, किंवा आपल्या चुकीच्या कर्माने होणारं दुष्कर्म किंवा त्यांनी होणारं पाप आपल्याला देवापासून दूर नेत असतं. कोण ऐशे पाप बळी, जे जवळी येऊन येदी. ते देवाजवळ जाऊ देत नाही असं जे काय आहे ते पाप आहे. तुकोबाराय म्हणतात तैसा अंतरला दुरी. त्यामुळे अशा त्याच्या काही कर्मामुळे तो देवापासून अंतरला जातो. मेल्या राखे दिस, जालेपणे झाले ओस. ते ज्या तिथीला जातील त्यांच्या तिथी लक्षात ठेवतो, पण जिवंत असताना मात्र त्यांच्याकडे तो लक्ष देत नाही. तुका म्हणे देवा लोभे न पुरेची सेवा. अशी त्याची सेवा असते, त्याच्यामुळे तो दुरावला जातो. कारण देव अंतरंग पाहत असतो, घेतो अंतरीची गोडी. आणि अशा लोभयुक्त पापयुक्त अंतकरणाने केलेली सेवा देवाला आवडत नाही. देवाची सेवा करत असताना मनामध्ये लोभ नसावा, मनामध्ये पाप नसावा, मनामध्ये कामना नसावी, मनामध्ये दंभ नसावा, मनामध्ये व्यभिचार नसावा. कारण हे जर असेल तर भगवान परमात्मा तिथं राहत नाही, भगवान परमात्मा दूर जातो. तुका म्हणे देवा लोभे न पुरेची सेवा. अधीरा माझ्या मना ऐके एक मात, तो कारे दूषित निरंतर. हेची चिंता काय खावे म्हणवनी, भले तुझ होनी पक्षीराज. पहाते चातक निगी भूमी जळा, वर्षे उन्हाळा मेघतया. सकळ याते माझे ठकहा सोनार, त्या घरी व्यापार झारियाचा. तुका म्हणे जळी वनी जीव एक, त्यापाशी लेख काय असे. तुकोबाराय म्हणतात आपल्या मनाला एक प्रकारचा उपदेश केलेला आहे. परमार्थामध्ये मन मुख्य आहे, तसं इंद्रियामध्ये सुद्धा दशेंद्रिय अध्यक्ष, पण परमार्थामध्ये मुख्य जे आहे ते मन आहे. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. म्हणून तुकोबारा त्या मनाला उपदेश करतात. परमार्थाचा परिणाम हा शरीरावरती झाला नाही पाहिजे, परमार्थाचा परिणाम हा इंद्रियावर झाला नाही पाहिजे, परमार्थाचा परिणाम हा मनावरती झाला पाहिजे. आणि तो होण्याकरता तुकोबाराय त्या मनाला उपदेश करतात की अरे अधीरा मना, तसं पाहिलं तर मन चंचल आहे, बहुत चंचल चपळ. अनेक संतांनी अनेक शास्त्रकारांनी या मनाची तक्रार केलेली आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुन भगवान परमात्म्यासमोर या मनाची तक्रार करतात. ते मन कसं आहे, अधीर आहे, अधीर, एका ठिकाणी स्थिर राहत नाही. अधीरा माझ्या मना ऐके एकमाद. तुकोबाराय त्या मनाला म्हणतात माझी एक गोष्ट, छोटीशी गोष्ट आहे, तू कार्य दूषित निरंतर. तू का सतत त्या गोष्टीची चिंता करतो, उदास राहतो, बेचैन होतो, असं का होतो. तू कार्य दूषित निरंतर. बरं, कोणत्या गोष्टीची चिंता तुला सतत लागलेले, हेची चिंता काय खावे म्हणवणे, भले तुझं होनी पक्षीराज. सतत चिंता करतो, नित्य उठवून या खावयाची चिंता, उठल्याबरोबर खाण्याची चिंता करतो. वास्तविक पाहता साधना करताना किंवा भगवत भक्ती करताना या गोष्टीची मनुष्याने चिंता करू नये. भोजनाच्छादने चिंता वृथा कुर्वन्ति वैष्णवा. योसो विश्वंभरो देवो स भक्तान किमुपेक्षते. वैकुंठवासी गुरुवर्य घुलेबाबांची जी ज्ञानेश्वरी होती, ती ज्ञानेश्वरीच्या पहिल्या पानावरती हा श्लोक लिहिलेला होता. ते आम्ही पाठाच्या अगोदर जाऊन ज्ञानेश्वरी आणायची लागायची. ते आणल्यानंतर ती उघडली की ती हा श्लोक लिहिलेला होता. भोजनाच्छादने चिंता वृथा कुर्वन्ति वैष्णवः, योसो विश्वंभरो देवो स भक्तान किमुपेक्षते. भक्तांनी चिंता करू नये, पण हे मन असं आहे की हे चिंता करत राहतं. काय, माणसाला मुख्यतः 3 गोष्टीची चिंता असतात, म्हणून 3 उदाहरणं दिलेली आहेत. पहिली अन्नाची चिंता असते, पोटाची चिंता असते. दुसरी चिंता असते ती पाण्याची, आणि तिसरी असते धनाची. म्हणून 3 दृष्टांत दिलेले आहेत. हेची चिंता काय खावे म्हणवनी, भले तुझं होनी पक्षीराज. नित्य उठून या खावयाची चिंता करतो
पण खाण्याची चिंता करत असताना जगामध्ये जर पाहिलं तर हे जे पक्षी वगैरे आहेत ते सकाळी उठल्यानंतर खातात, पण खात असताना त्याची चिंता करत नाहीत की आता उद्या मिळेल का नाही, आपल्याला जे मिळालेले ते साठवून ठेवावं का, हे ते चिंता करत नाहीत. रात्री मला सत्र दिलेलं आहे हे मी बाबांना सांगितलं. बाबांनी म्हटले कोणत्या अभंग आहेत मला थोडे वाचून दाखव. काही वाचून दाखवल्यानंतर बाबांनी काही गोष्टी सांगितल्या की म्हणे मनुष्याला दोन्ही अध्यास असतात. म्हणे मम अध्यास असतो, अहम अध्यास असतो आणि मम अध्यास असतो. बाबा म्हटले पक्ष्यांना मात्र अहम अध्यास असतो, मम अध्यास नसतो. म्हणजे त्यांना साठवून ठेवण्याची त्यांच्याकडे कधी नसते की आज झालं आहे आता पुढे काय होईल, त्यांना त्याची काय चिंता करत नाहीत. त्याच दृष्टीने मग आपल्यापेक्षा ते बरे आहेत की भले तुझं होनी पक्षराज, त्यांनी कुठं साठवून ठेवलेलं आहे आणि त्याच्याकरता ते चिंता करत नाहीत. पण मना तो मात्र या नित्य खाण्याची चिंता करत असतो. हेची चिंता काय खावे म्हणवनी, भले तुझं होनी पक्षराज. पहाते चातक नेघे भूमी जळा, वर्षे उन्हाळा मेघतया. पाण्याकरता चिंता करतो, पिण्याची काळजी करतो ना, तर तुझ्यापेक्षा तो चातक पक्षी पहा, तो कधीच पाण्याची चिंता करत नाही. पिण्याकरता तो फक्त मेघजळाची अपेक्षा करतो आणि त्याच्याकरता वाट पाहत राहतो, पण चिंता करत नाहीत. पण त्याची मात्र काळजी करण्याकरता भगवान परमात्मा असा आहे की तो त्याच्याकरता मेघ वर्षाव करतो. उन्हाळ्यामध्ये सुद्धा मेघ वर्षाव करतो, ज्याला आपल्याकडे वाळवाचा पाऊस म्हणतात. तो वाळवाचा पाऊस कोणाकरता असतो, तर तो असतो तो चातक पक्षाकरताच असतो. तुकोबाराय म्हणतात पहाते चातक निघे भूमी जळा, भूमीवरचं पाणी पित नाही. वर्षे उन्हाळा मेघतया, चिंता करत नाही, पण तरीसुद्धा भगवान परमात्म्याने एक प्रकारे त्याची व्यवस्थाच केलेली आहे. पण मनात तू जर मनुष्य असेल, त्या चिंता करत असेल, तर तुझ्यापेक्षा तो पक्षी बरा, तुझ्यापेक्षा तो चातक बरा. सकळ याती माझी ठकहा सोनार, त्या घरी व्यापार झारी याचा. सगळं यातीचा म्हणजे जातीमध्ये सोनार हा ठक म्हटलेला आहे. तुकोबाराने जातीवाचक जे अनेक ठिकाणी वर्णन केलेले आहेत, तुकोबाराय परखड आहेत. काय बोलताना कधी भीडभार कुणाची ठेवली नाही. अनेक ठिकाणी अनेक जातीच्या संबंधाने तुकोबारांनी काही विशेषणं, काही त्या जातीतले विशेषत्व सांगितलेलं आहे. माझा तो विषय नाही आहे आता सांगायचा, पण इथं सांगत असताना तुकोबाराय म्हणतात सकळ याती माझी ठकहा सोनार आणि तया घरी व्यापार झारी याचा. सोनार लोक फार हुशार असतात म्हणे, पण त्याच्याहीकडे हा जो झारिया असतो, झारिया म्हणजे आमचे एक मित्र आहेत नाशिकचे, त्यांचा सोनाराचा दुकान आहे. मी त्यांना हे प्रमाण विचारलं होतं, नेमकं हे काय आहे, प्रमाणाचा अर्थ काय. ते म्हणे आमच्याकडे पद्धत असते की दुकान म्हणजे ते लावलं कधी म्हणत नाहीत, दुकान वाढवणं म्हणतात. ते लावणं बंद करणं म्हणत नाहीत. तसं स्त्रियांनी बांगडी फुटली कधी म्हणायची नाही, बांगडी वाढली असं म्हणतात. तसं ते दुकान वाढवतं. दुकान वाढवण्याच्या वेळेस जो कचरा झाडायचा असतो, तो कचरा आम्ही झाडून कधी टाकून देत नाही, तर तो साठवून ठेवत असतो. त्याची विशिष्ट जागा असते, त्या ठिकाणी तो साठवून ठेवतो. आणि हा जो झारिया असतो म्हणजे आमच्याकडे तो ठरलेला असतो आणि तो सगळं ते विकत घेत असतो. आमचा कचरा, ते माती सगळं विकत घेत असतो म्हणे. आणि तो विकत घेऊन जातो आणि नंतर त्याच्यातून त्याचा व्यवहार करतो. त्याच्यातून गाळून त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्यातून सोनं चांदी काढून तो त्याच्यावरचं पोट भरण्याचं काम करत असतो. म्हणजे वास्तविक पाहता कचऱ्यावरती तो सुद्धा जगू शकतो, कचऱ्यावरती तो व्यापार करू शकतो. मग तो जर कचऱ्यावरती व्यापार करून पोट भरू शकतो, तर मग मनात तो त्या खाण्यापिण्याची चिंता करण्याकरता, पोटाची चिंता करण्याकरता सारखं सारखं काय विचार करतो, हे तुझं व्यर्थच आहे. म्हणून मनाला तुकोबाराय उपदेश करतात, तू का रे दूषित निरंतर, तू का चिंता करत राहतं या गोष्टीची. तुका म्हणे जळीवनी जीव एक, तयापाशी लेख काय आहे. ज्यांनी जळामध्ये जळात राहणारे, वनामध्ये राहणारे हे सर्व जीव एक आहेत, तयापाशी लेख काय आहे. ते त्यांच्याकरता ते काय साधन करतात का, त्याच्याकरता ते हे सर्व चालवणारा करणारा करता करवेता परमात्मा आहे. ज्यांनी चोच दिली त्यांनी धान्यही दिलेलं आहे. प्रत्येकाचं पालनपोषण करणारा तोच आहे. पुढे त्याचं वर्णन आलेलं आहे. भगवान परमात्मा हा सर्व जीवांचा सांभाळ, सकळा जीवाचा करतो सांभाळ.
तुझं मोकलीला ऐशी नाही. असं असल्यामुळे मना तो विनाकारण त्या गोष्टीची चिंता करतो. तुकोबारांनी हा उपदेश मनाला केलेला आहे. कारेन आठविशी कृपाळू देवाशी, पोषितो जनाशी एकला तो. बाळा दुधा कोण करीती उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. फुटती तरुवर उष्णकाळ माशी, जीवन तयाशी कोण घाली. तेने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्या अनंत आठवणी. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. कारेन आठविशी कृपाळू देवाशी. भगवान परमात्माचं चिंतन का करत नाहीत? का? कारण पोषितो जगाशी एकला तो. सर्व जगाचं भरण पोषण करणारा तो परमात्मा आहे. यास्काचार्य नावाचे एक तत्ववेत्ते होऊन गेले. त्यांनी देव शब्दाची व्याख्या सांगताना असं म्हटलेलं आहे की देव कुणाला म्हणावं, की 3 गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याला देव म्हणावं. दानात, दीपनात, द्योतनात देवहा उच्यते. 3 गोष्टी. दानात, दान देण्यामध्ये जो सर्वश्रेष्ठ आहे त्याला देव म्हणावं. की जगामध्ये दान देणारे कमी नाही आहेत, पण जगामध्ये जे देतात, कुणी द्रव्यदान करणारा असेल, कुणी भूमिदान देणारा असेल, कुणी गोदान देणारा असेल, कुणी सुवर्णदान देणारा असेल, आदी करून सगळं देणारे जगामध्ये कमी नाही आहेत. पण जे देतात ते कोणाच्या सत्तेतलं देतात? जे देतात ते त्याच्या सत्तेतलं देतात. आणि धन काय आपण निर्माण केलेलं नाही, धनावरती आपली सत्ता नाही. धन जर आपल्या सत्तेतलं असतं तर असं जाताना माणसाने काहीतरी घेऊन तरी गेले असते. ज्या अर्थी ते नेता येत नाही त्या अर्थी ते आपल्या सत्तेतलं नाही. धनावरती सर्व त्याची सत्ता आहे. धनावरती आणि जे देतो ते त्याच्या सत्तेतलं देतो आणि त्याच्यामुळे देतो. एखादा म्हणेल मी भूमिदान देतो, भूमी काय आपण निर्माण केलेले नाही आहे, भूमीवरती आपला अधिकार नाही. हा आपण अभिमान घेतो की हे माझं, एवढं माझं आहे, तेवढं माझं आहे, पण ते आपल्या अधिकारातलं नाही. कारण जात असताना ह्याच्यातलं काहीही सोबत नेता येत नाही. म्हणून जे देतो ते आपल्या सत्तेतलं नाही आहे. परंपरेने एक दृष्टांत सांगतात की एक रूपक आहे. रूपक एक राजा होता, त्याला 3 पत्न्या होत्या, 2 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. राजा स्वर्गवासी झाल्यानंतर प्रधान 3 राण्यांजवळ गेला. पहिल्या राणीला विचारलं, राणीसाहेब, राजा स्वर्गवासी झालेला आहे, तुम्ही काय करणार? तिनं उत्तर दिलं, राजा गेला. म्हटली हो. मग राजा गेला आहे म्हटल्यानंतर हे सर्व एवढं दिसणारं कारभार आहे, एवढं राज्य आहे, एवढी मोठी संपत्ती आहे, हे घोडे, हे सर्व ऐश्वर्य कोण पाहणार? मी इथंच थांबणार आहे. प्रधान दुसऱ्या राणीजवळ गेला, राणीसाहेब, तुम्ही राजाच्या आवडत्या होत्या, राजा स्वर्गवासी झालेला आहे, तुम्ही काय करणार आहे? तिनं दिलेलं उत्तर थोडंसं गमतीचं होतं. ती म्हटली, राजा गेला. म्हटली हो. मग राजा गेला आहे म्हटल्यावर मी दुसरा करणार. आता पहिला गेला, आता मी दुसरा करणार आहे. प्रधान तिसऱ्या राणीजवळ गेला, राणीसाहेब, तुम्ही राजाच्या आवडत्या नव्हत्या, पण राजा स्वर्गवासी झालेला आहे, तुम्ही काय करणार आहे? तिनं दिलेलं उत्तर थोडंसं महत्त्वाचं होतं. ती म्हणाली, राजा गेला. म्हटली हो. मग राजा, जरी मी राजाची आवडती नव्हते, मला माहिती आहे मी राजाची आवडती नव्हते, पण त्याच्या नावाचं मंगळसूत्र आणि त्याच्या नावाचं कुंकू येत होते, तरी जरी मी राजाची आवडती नसले तरी जिथं राजा गेला मी तिथं जाणार, मी राजाच्या सोबत जाणार. हे रूपक आहे. पहिलीनं उत्तर दिलेलं होतं की राजा गेला, पण हा सर्व एवढं कोण पाहणार? मी इथंच थांबणार आहे. ते म्हणजे हे सर्व, हा प्रपंच, हे सर्व जग, हे दिसणारं द्रव्य, भूमी असं आहे. आपण गेल्यानंतर जे आपल्यासोबत अजिबात येत नाही ते म्हणजे घरदार, शेतीवाडी, बंगला, गाडी, हे जिथं आहे तिथंच राहतं, कशातच बदल होत नाही. पहिलीनं उत्तर दिलं, मी जिथं आहे तिथंच थांबणार. दुसरीनं उत्तर दिलं होतं, पहिला गेला की मी दुसरा करणार. ते म्हणजे आपण कमवलेलं धन. ज्या दिवशी आपण जातो ना, जे धन आपला हात धरून असतं तेच धन आपण गेल्यानंतर दुसऱ्याचा हात धरतं आणि निघून जातं, आपल्यासोबत राहत नाही. आणि तिसरीनं उत्तर दिलं होतं की जरी मी राजाची आवडती नसले तरी जिथं राजा गेला मी तिथं जाणार. ते म्हणजे आपण केलेलं सत्कर्म. सत्कर्म करायला कोणाला आवडत नाही, परमार्थ करायला कोणाला आवडत नाही, भक्ती करायला कोणाला आवडत नाहीत, अष्टादशा ऐकायला कोणाला आवडत नाहीत. जर खरंच आवडत असता तर जागा पुरली नसते ना. आळंदीत काय एवढेच साधक आहेत का? एवढेच विद्यार्थी आहेत का? पण नाही आवडत. पण असं आहे, सोबत फक्त तेवढंच येतं. तिसरीनं उत्तर दिलं, जरी आवडती नसले ना मी सोबत जाणार आहे. म्हणजे दान देणारा देव आहे. आणि दुसरं आहे, दीपनात, सर्वाचं प्रकाशन करतो म्हणून देव आहे.
आणि तिसरं आहे द्योतनाथ, सर्वाचं पोषण करतो म्हणून त्याला देव म्हटलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात पोषितो जगाशी एकला तो एकटाच सर्व जीवाचं जनाचं पोषण करतो, जगाचं पोषण करतो. म्हणून अशा असणाऱ्या सर्व जगाच्या पोषण करणाऱ्या त्या परमात्म्याला कारण आठविशी तुकोबाराय उपदेश करून या जीवाला विचारतात, बाळा दुधा कोण करीती उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. असं आहे, आयुर्वेद असं सांगतं की जसे जशी बाळाची भूक वाढते ना तसं तसं आईचं दूध वाढतं. असं आहे, जर बाळाची भूक वाढली, आईचं दूध कमी झालं तर आई आजारी पडते, आणि आईचं दूध वाढलं, बाळाची भूक कमी पडली तर बाळ आजारी पडतं. ह्या गोष्टी आत्तापर्यंत एवढ्या दिवसात कधीच घडलेल्या नाही आहेत. का? कारण हे सर्व करणारा परमात्मा आहे. वाढवी श्रीपती सवे दोन्ही. जसं जसं बाळाची भूक वाढते ना तसं तसं आईचं दूधही वाढतं. हे वाढवणारा परमात्माच आहे. असं आहे, गाई गोड असं गवत खाते, गाई गोड असं गवत खाते आणि गोड गवत खाऊन गोड असं दूध देते, गोड असं दूध देते. मग गाई जर गवत खाते आणि गोड असं दूध देते, मग गवत जर दूध घेण्याकरता गाई सांभाळण्यापेक्षा मग शेतात जावं, कवळं कवळं गवत आणावं, घरी मिक्सरमध्ये किंवा वाट्यावरती वाटत बसावं. असं केलं तर ते दूध घेऊन काय आपल्याला जमणार नाही का? तुकोबाराय म्हणतात तृण वाटेता क्षीर हे होत नाही, पशुभक्षिता पालटे तेच देही, तया वर्म तो जाणता एक आहे, आणि असे व्यापक व्यापुनी अंतर्बाहे. हा सर्व करणारा तोच आहे. वाढवी श्रीपती सवे दोन्ही, फुटती तरुवर उष्णकाळ मासी, जीवन तयासी कोण घाली. उष्ण म्हणजे वैशाख महिन्यामध्ये कुठंच पाणी नसतं, कुठं पिण्याकरता नसतं, काही नसतं. पण अशाही कडक अशा उन्हाळ्यामध्ये सुद्धा पालवी फुटते. ही पालवी फुटणारं त्याच्याकरता जे जीवन आहे, जे रसायन आहे किंवा जे तत्व आहेत ते कोण देणारं आहे? तुकोबाराय म्हणतात तयासी जीवन तयासी कोण घाली. कोण घालतं? पाषाणाची पोटी बैसला दूरदूर, आणि तयामुखी चारा कोण घाली. हे कोण करणार आहे? तुकोबाराय म्हणतात तोच आहे. म्हणून त्याला का आठवत नाहीत? कार्य नाठविशी कृपाळो देवाशी, तेने तुझी काय नाही केली चिंता, राहेत्या अनंता आठवणी. त्याचं तू चिंतन, त्याने तुझी काय चिंता केली नाही का? त्याचं चिंतन जर केलं तर त्याचं चिंतन केल्यानंतर तो का काळजी वाहणार नाही, का आपली काळजी घेणार नाही. देवाची चिंता करा. असं आहे, देवाचं केलेलं चिंतन आपली चिंता घालवते, देवाची कथा आपल्या जीवनातल्या व्यथा घालवते, आणि देवाचं चरित्र आपलं चारित्र्य घडवतं. असं आहे, जिथं जिथं चिंता आहे, चिंता आहे, भगवान परमात्मा तिथं आला की ती चिंता निघून जात असते. चिंता कुठं होती? चिंता गोकुळामध्ये होती. सतत राक्षसांचा होणारा त्रास, निसर्गाचा होणारा प्रकोप, आणि त्या गोकुळवासियांना होणारा या सर्व संकटांमुळे त्या गोकुळवासियांना सतत चिंता लागायची. पण ती चिंता एका क्षणात तिथून पळून गेली. कधी? प्रवेश भीतरी चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, आणि प्रवेश भीतरी केला देवे. देवाने प्रवेश केला, चिंता पळून गेली. थोडेसे काही याच्यातले आध्यात्मिक भाव संत परंपरेमध्ये सांगितले जातात. गोकुळामध्ये देवाने प्रवेश केल्याबरोबर चिंता पळून गेली. गोकुळ शब्दाचे दोन अर्थ होतात. गोनाम गाई, आणि तिचं कुळ म्हणजे राहण्याचं ठिकाण. गोकुळ म्हणजे गाईचं राहण्याचं ठिकाण. तिथं देवाने प्रवेश केला की तिथून चिंता पळून गेली. गो शब्दाचा दुसरा अर्थ होतो गोनाम इंद्रिय, आणि त्याचं कुळ म्हणजे राहण्याचं ठिकाण म्हणजे शरीर. गोकुळामध्ये देवाने प्रवेश केला तर तिथली चिंता पळून गेली. तसं गोनाम इंद्रिय नावाच्या कुळ शरीरामध्ये देवाने प्रवेश केला की इथली चिंता पळून जाते. हरिमुखी गाता हरपली चिंता. मग असा चिंता वाहणारा तो असल्यामुळे राहेत्या अनंत आठवणी, त्याचंच आठवण करणं. कशाला त्याचा आठव करणं हे महत्त्वाचं असल्यामुळे विनाकारण चिंता तू वाहू नको. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. तो परमात्मा सर्वाचं भरण पोषण करणार आहे.
कारण विश्वंभरती ती विश्वंभरा, सगळ्याचं भरणपोषण करणारा तो परमात्मा असल्यामुळे त्याचे निरंतर ध्यान करी. त्याचं निरंतर ध्यान केलं पाहिजे. निरंतर शब्द फार महत्त्वाचा आहे. जसं वैकुंठवासी प्रातस्मरणीय मामांच्या लिखाणामध्ये असं आहे, मामा असं म्हणायचे की काही क्रिया ह्या तात्कालिक असतात आणि काही आत्यंतिक असतात. काही क्रिया कधी कधी करायच्या असतात, पण काही क्रिया मनुष्याने सतत करायच्या असतात. जसं भूक लागल्यानंतर जेवण करायचं का जेवतच राहायचं? तहान लागल्यानंतर पाणी प्यायचं का पाणीच पित राहायचं? झोप लागल्यानंतर झोप घ्यायची असते. ही तात्कालिक क्रिया आहे. पण एक क्रिया अशी आहे की जी मनुष्य सतत करत राहतो, अखंड करत राहतो. कोणती क्रिया? श्वासोच्छ्वासाची. ही क्रिया सतत करत राहतो. आणि एखाद्याने ठरवलंच की ही मी सतत करणार नाही, कधी कधी करणार. मला असं वाटतं त्याला डॉक्टर बाबांकडे तपसायला न्यावं लागेल, नाहीतर मग त्याची पुढची तयारी करावी लागेल. काही क्रिया कधी कधी करायच्या असतात, पण काही क्रिया सतत अखंड करायची असते. जसं श्वासोच्छ्वासाची क्रिया ही सतत नेहमी अखंड करायची असते, तसं काही विचार हे मामा असं लिहिलेलं आहे की काही विचार कधी कधी करायचे असतात. कर्तव्याचे विचार हे मनुष्यांनी कधी कधी करायचे असतात, पण देवाच्या चिंतनाचे जे विचार आहे तो जो विचार आहे तो सतत करायचा असतो. सदा विचारयत तस्मात् जगज्जीव परात्मना जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते क्षणोक्षणा हाची करावा विचार. हा विचार सतत करायचा असतो म्हणून शब्द आलेला आहे. त्याचे निरंतर ध्यान करी. वैकुंठवासी प्रातस्मरणीय शंकर महाराज कंधारकर यांनी प्रस्तावनेमध्ये ध्यानाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक देहक्रियाजन्य आणि संयोगाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक देहक्रियाजन्य संयोग आणि एक ध्यानक्रियाजन्य संयोग. देवाचं चिंतन करत असताना, संयोग होत असताना देहक्रियाजन्य संयोग म्हणजे देवाची पूजा, प्रदक्षिणा, जे काय साधनं आहेत हे करणं, हा एक देवाचा संयोगच आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा अंतरंग जो संयोग आहे तो म्हणजे ध्यानक्रियाजन्य संयोग. म्हणजे शरीर देह असो माझा भलतीये ठाई आणि चित्त तुझे पायी असो द्यावे. मन हे गोविंदी देह काम करियो, हा आहे ध्यान क्रियाजन्य संयोग. तुकोबाराय म्हणतात त्याचे निरंतर ध्यान करी. अशा प्रकारे त्याचं ध्यान केलं पाहिजे. पुढे बोलतात तुकोबाराय, उदारा कृपाळा पतित पावना ब्रिदी नारायणा सात सुजी वर्णिला अशी जैसा जानता नेनता तैसा तो अनंता साच होशी. दैत्य अकाळ भक्ता मेघश्याम मूर्ती चतुर्भुज हाती शंख चक्र काम इच्छातया तैसा होशी राणी यशोदेच्या स्तनी पान करी होनी सकळ काहीच न होशी तू कामनी अशी वेद वाही. सद्गुरू जोग महाराजांनी हा अभंग सलगीच्या प्रकरणामध्ये टाकलेला आहे. म्हणजे देवाशी सलगी करत असताना गाथ्याचं वर्गीकरण सद्गुरू जोग महाराजांनी प्रथमतः केलेलं आहे. त्या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये एक फार सुंदर वाक्य सद्गुरू जोग महाराजांनी सांगितलेलं आहे की तुकोबारायांच्या गाथेचा अर्थ करत असताना तो अर्थ काय आहे नेमका, तुकोबारायांचा त्या अभंगापाठीमागचा भाव, भूमिका काय आहे हे कळत असताना महाराजांनी एक वाक्य असं लिहिलेलं आहे पूज्य महाराजांनी की तुकोबाराय तो अभंग लिहित असताना कोणत्या भूमिकेवरती होते हे ज्याला ताडता येईल, कोणत्या भूमिकेवरती होते हे ज्याला ताडता येईल त्यालाच काहीसा तुकोबारायांच्या त्या अभंगाचा अर्थ लिहिता येईल. आणि हे तिथपर्यंत जाण्यासाठी तेवढी साधना, तेवढी योग्यता आणि तेवढी अवस्था असेल तरच ते शक्य आहे, अन्यथा ते शक्य नाही. आपण फक्त त्यांनी मांडलेल्या त्या भूमिकेमुळे तिथपर्यंत जाण्याचा फक्त प्रयत्न करू शकू, पण तुकोबारायांच्या त्या उंचीपर्यंत जाणं एवढं सरळ सोपं सहज नाही आहे. पण असं आहे की एखाद्या चिमणीला उडत असताना आकाशाला कव घालणं शक्य नाही, पण कव घालणं शक्य नसलं म्हणून तिनं उडण्याचा आनंद कधी सोडू नये, उडत राहावं. उडण्याचा आनंद आपल्याला आहे, तिला माहीत आहे हे आकाश कवेमध्ये येणार नाही, पण उडण्याचा आनंद का सोडावा. जसं तुकोबारायांचं हे अनुभव, तुकोबारायांची उंची ही आकाशासारखी आहे. आपलं उडणं, फडफडणं हे त्या चिमणीच्या पाखरासारखं आहे, पण तरीसुद्धा त्याचा आनंद आपण या निमित्ताने घेत आहोत. तुकोबाराय म्हणतात उदारा कृपाळा पतित पावना ब्रिदे नारायणा साच तुझी. देवाला देवाचं हे विशेष नाम आहे, भाववाचक नाम आहे. हे देवा तो पतित पावन आहे. जसं मराठी व्याकरणामध्ये
शब्दाच्या जाती आहेत. नाम, ज्या 8 जाती सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यातली पहिली जात आहे ती म्हणजे नाम, सर्वनाम. तर नामाचेही प्रकार मराठी व्याकरणामध्ये निकम बाबा शिकवायचे, आता बाबा शिकवतात. नामाचे 3 प्रकार आहेत: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नाम एखाद्या स्थळाला, ठिकाणाला दिलेलं जे नाम असतं त्याला सामान्य नाम असं म्हणतात. जसं गाव, नदी, शहर हे सामान्य नाम आहेत. विशेष नाम विशेष ठिकाणाचा, स्थळाचा ज्याच्यामध्ये उल्लेख येतो. जसं नदी हे सामान्य नाम आहे, इंद्रायणी, भीमा, चंद्रभागा हे विशेष नाम आहेत. नंतरचं नाम आहे ते म्हणजे भाववाचक नाम, ज्याच्यामध्ये काही एखाद्या गुणाचा किंवा भावाचा विचार ज्याच्यामध्ये केलेला आहे त्याला भाववाचक नाम असं म्हणतात. तसं देवाचे काही सामान्य नाम आहेत. देव, परमात्मा, प्रभू, ईश्वर ही देवाची सामान्य नाम आहेत. देवाची काही विशेष नाम आहेत. राम, कृष्ण, हरी, विठ्ठल, केशवा ही देवाची विशेष नाम आहेत. पण देवाची काही भाववाचक नाम आहेत की ज्याच्यामध्ये विशेष अशा प्रकारचा भाव आहे. तो भाववाचक नाम तुकोबाराय म्हणतात पतित पावना. काय भाव आहे? पतितांनाही पावन करणारा देवा तू आहेत हा भाव आहे. उदारा, देवा तू उदार आहे, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र. देवाचं उदार पण मोठं आहे, सगळ्यापेक्षा उदार परमात्मा आहे. देवा तू कृपाळ आहे, कृपा करणारा आहे, म्हणजे सर्वांवरती कृपा करणारा असा तू असल्यामुळे ब्रिदे नारायणा साच तुझी. जगामध्ये नावं, आपल्यालाही नाव दिलेलं आहे आणि देवालाही नाव आहे, पण आपलं नाव आणि देवाचं नाव याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. आपलं नाव असे उपजल्या बाळकाशी नाव नाही ते पाशीन ठेविल्या नामाशी ओ देत उठी. आपलं नाव आहे, आपल्याला नाव ठेवण्याचंही फार मोठं एक शास्त्र आहे. त्या स्मृतिग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे, नाव कोणाचं कसं असावं, कसं ठेवावं. मुलीचं नाव ठेवताना कधीही ते दीर्घ अक्षरी असावं, त्याच्यातले स्वर दीर्घ असावेत, आणि मुलाचं नाव ठेवताना कधी त्याच्यातले स्वर रस्व असावेत. नाव ठेवत असताना त्याच्या पाठीमागचा विचार फार मोठा सांगितलेला आहे स्मृतिग्रंथामध्ये. असं आहे, आजकाल कोणीही कशीही नाव ठेवतात महाराज. एकाने आपल्या मुलीचं नाव ठेवलं होतं श्लेष्मा, परंतु दुर्दैवाने त्या बापाला माहीत नव्हतं की संस्कृतामध्ये श्लेष्मा म्हणजे शेंबडाला श्लेष्मा म्हणतात. आता हे कळल्यानंतर काय वाटेल त्या मुलीला. अर्थात नाव काही ठेवले जातात, पण आपलं नाव आणि देवाचं नाव याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. तुकोबाराय म्हणतात की जगामध्ये जसं नाव असते तशी करणी नसती, नावासारखी करणी आणि कोठे नाही त्रिभुवनी. जसं नाव असतं तसं करणी नसते, पण परमात्म्याचं तसं नाही आहे. कारण व्यवहारातल्या नामामध्ये आणि परमात्म्याच्या नावामध्ये भेद आहे, अंतर आहे. जसं याला कोणी लोखंडही म्हणतं, याला कोणी नळीही म्हणतं. नाव आकार बदलला की त्याचं नाव बदलत असतं, कारण त्याच्यामध्ये भेद आहे, त्याच्यामध्ये अंतर आहे. आकार, याला कोणी त्वचा म्हणतं, याला कोणी हात म्हणतं, याला कोणी कातडं म्हणतं, याला कोणी हाडही म्हणतं. हा भेद आहे. परमात्म्याच्या नावामध्ये तसं नाही आहे. एक संस्कृत वचन आहे, रामश्च नाम रूपंच लीलाधाम परात्परम एतत् चतुष्टयम नित्यम सच्चिदानंद विग्रहम. देवाचं नाम हे सच्चिदानंद स्वरूपच आहे. तुकोबाराय म्हणतात ब्रिदे नारायणा साच तुझी. तुझं नाव, तुला दिलेली ब्रिदावळी, कोणतंही नाव असू दे ते खरं आहे. देवा तुझ्यासारखंच ते साच आहे. वर्णिला अशी जैसा जानता नेनता तैसा तू अनंता साच होशी. कोणत्याही भावाने जे तुझं वर्णन करतात ना, असं आहे तुकोबाराय म्हणतात देवाचं वर्णन करताना तो का म्हणे भाव असता नसता सायास करता वाया नवजे. नसू द्या मनामध्ये भाव, नसे तरी मनी नसो परी वाचे तरी वसो. देह पडो या चिंतनी विठ्ठल नाम संकीर्तनी. असं आहे, त्या अजामेळ्याने देवाचं नाव घेतलं होतं. नाव घेत असताना काय भाव कोणाविषयी होता? असं आहे, नारायण नाव घेत असताना त्याच्या अंतकरणामध्ये भाव देवाविषयी नव्हता, भाव पुत्राविषयी होता. अजामेळ अंतमरणाशी आला तोवरी स्मरला नाही तुझं, प्राण जाते वेळे म्हणे नारायण, आणि त्यासाठी विमान पाठविले. तिथं काय, कोणत्या भावाने घेतलेलं याला महत्त्व नाही, घेतलंय का नाही याला महत्त्व आहे. तुकोबाराय म्हणतात वर्णिला अशी जैसा जानता नेनता तैसा तू अनंता साच होशी. त्याप्रमाणे तू तसाच होतो. कसा होतो? दैत्या काळ. जे दैत्य आहेत त्यांच्यासाठी तू काळ होतो. जसं हिरण्यकश्यपूने ज्यावेळेस प्रल्हादाला मारण्यासाठी ज्या भावनेने नाव घेतलं, त्यासाठी नरसिंह भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट होऊन त्यांच्यासाठी काळ म्हणून समोर आला. दैत्या काळ
आणि भक्तांसाठी मेघश्याम मूर्ती. ज्या ज्या भक्तांनी तुझं चिंतन केलेलं आहे त्या असं आहे त्या ज्या वेळेस हिरण्यकश्यपूचा वध केला आणि वध केल्यानंतर भगवान परमात्म्याचं ते अकराळ वेकराळ रूप समोर आलं आणि एवढं भयंकर ते रूप होतं की कोणीच समोर येण्याकरता धजना. आता देवाला आवरायचं कसं अनेक प्रयत्न करून पाहिले, देवाचे सेवकांना पुढं केलं तरीसुद्धा भगवान परमात्मा शांत होईनात. देवाचे जे सवंगडी होते त्यांना समोर केलं तरीसुद्धा भगवान परमात्मा शांत होत नव्हते. ते म्हटले आता जर एखादा मनुष्य जर अजिबातच शांत होत नसेल तर ते म्हणे काय उपाय? ते म्हणे एकच काम करा, त्यांच्या पत्नीला समोर करा. पत्नी समोर केली की कितीही रागवलेला माणूस म्हणे आपोआप शांत होता. आता का होतं याचं काय आपल्याला अनुभव नाही येत, पण ते म्हणे एक काम करा, लक्ष्मीला समोर करा. लक्ष्मी मातेला समोर केलं की भगवान आपोआप शांत होईल. लक्ष्मी मातेला समोर केलं, पण हे अकराळ विकराळ रूप पाहिल्यानंतर गुरुवर्य कुरेकर बाबा सांगत असतात, ते म्हटले हे आमचं नाहीच म्हणे. हे असलं कुठं असतं का म्हणे, हे आमचं नाहीच म्हणे, हे असलं नाही, ह्याच्यासोबत आम्ही काही विवाह केलेला नाही आहे. लक्ष्मी मातासुद्धा घाबरल्या, काय करावं त्यावेळेस लक्षात आलं की हे ज्यांच्यासाठी आलेले आहेत ना त्यांना पुढे करा, आपोआप शांत होतील. काय केलं? भक्त प्रल्हादाला पुढं केलं आणि पाहिल्याबरोबर वर्णन असं आलेलं आहे, एवढे रागवलेले देव भक्त प्रल्हादाला पाहिल्याबरोबर शांत झाले, अतिशय शांत झाले. आणि एवढंच नाही, आपल्या जिभेने भक्त प्रल्हादाला चाटायला सुरुवात केली देवाने. भक्ता मेघश्याम मूर्ती. देवाकरता भक्ताकरता भगवान परमात्मा तसा होतो. तुकोबाराय म्हणतात, दैत्याकाळ भक्ता मेघश्याम मूर्ती. काय करतो? चतुर्भुज हाती शंखचक्र, वै दोन्ही भुजालो घेऊनी, अलिंगावया लागुने तयाचे अंग. या प्रकारे भगवान परमात्मा त्यांच्याकरता होतो. काम इच्छा तया तैसा होशी राणी, ईश्वजेच्या स्तनी पान करीशी. त्या गवळणींनी जशी इच्छा केली त्याप्रमाणे भगवान परमात्मा तसा झाला होता. काम इच्छा तया तैसा होशी राणी आणि ईश्वजेच्या स्तनी पान करी. होनी सकळ काहीच न होशी तुका म्हणी अशी वेद ग्वाहे. तुकोबाराय म्हणतात, वेदाची साक्ष आहे की सर्व करतो भगवान परमात्मा. भक्तांकरता जसं पाहिजे तसं होतो, किंवा ह्या सगळ्या जगाची करता करविता तोच आहे, सृष्टीचा उत्पत्ती स्थिती आणि लय करणारा तोच आहे, एवढं सर्व करतो पण काहीच न होशी. जी गंमत अशी आहे की त्याच्याशिवाय काही होत नाही पण तो काहीच करत नाही. त्याच्याशिवाय काही होत नाही पण तो काहीच करत नाही. परंपरेने एक दृष्टांत ऐकण्यात येतो. जुने कीर्तनकार सांगायचे, एक उंटाचा व्यापारी होता, त्याच्याकडे उंट होते आणि शेवटी त्याचं मरण आल्यानंतर त्यांनी विचार केला की आपली ही संपत्ती आहे, हेच आपलं वैभव आहे, आपल्या पुढच्या पिढींना मुलांना दिलं पाहिजे. म्हणून त्यांची सगळ्याची वाटणी, त्यांचं मृत्यूपत्र लिहिलं आणि लिहिल्यानंतर तो काही दिवसामध्येच गेला. आणि विचार केला की आता वाटणी केली पाहिजे. मग त्याला 2 मुलं होती, 1 मुलगी होती. त्यांनी विचार केला ह्याची वाटणी कशी करायची. ते म्हणले उंट किती आहेत? म्हणले त्यांनी काय लिहिलं आहे आधी वाचा. ते त्या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की माझा जो मुलगा आहे, आवडता मुलगा आहे, तो सगळ्यात धाकटा. असं म्हणतात वाटणी करताना पहिला हिस्सा कुणाला देतात? धाकट्याला द्यावा लागतो. म्हणजे वाटणीतला नियम आहे, कारण मी बी धाकटा आहे ना. वाटणीतला पहिला नियम आहे की पहिला हिस्सा काढल्यानंतर तो धाकट्याला द्यावा लागतो. आणि कारण धाकटा आवडतं, लाडका असतं ना, म्हणे शेंडे फळ म्हणतात ना, ते आवडतं असतं. मग पहिला हिस्सा त्यांनी लहान मुलाला एकूण 10 उंट म्हणजे अर्धा हिस्सा लहान मुलाला द्यायचा. दुसरा जो थोरला मुलगा आहे त्याला 1/4 म्हणजे 1/4 हिस्सा त्याला द्यायचा. आणि जी मुलगी आहे तिलाही द्यायचा, म्हणजे 1/5 म्हणजे 5वा हिस्सा तिला द्यायचा. म्हणजे आता ही वाटणी कशी करायची? ते म्हणली उंट आहेत किती? ते म्हणली 19 उंट आहेत. मग वाटणी कशी करायची? अर्धे काय कापून द्यायचे का? वाटणी कशी करायची? ते वाटणी करण्यासाठी हा सर्व संकटाचा भाग निर्माण झाला. सर्वांना अडचण आली, काय करावं? सगळीकडे गेली तर त्याचे मित्र काय आले होते. त्यातला त्याचा एक जवळचा अत्यंत जिवलग मित्र होता. ते म्हणला अडचण काय? तो म्हणली उंट 19 आहेत आणि वाटणी मात्र अशी करायला सांगितलेली आहेत. धाकट्याला अर्धा हिस्सा, थोरल्याला 1/4 हिस्सा आणि मुलीला 1/5 हिस्सा म्हणजे 5वा हिस्सा द्यायचा आहे. कशी वाटणी करायची? ते म्हणले सोपं आहे.
ते म्हटलं त्यांनी त्याचा स्वतःचा एक उंट घेऊन आला आणि त्या 19 उंटामध्ये मिसळला. ते म्हणले आता किती झाले? ते म्हणले आता 20 झाले. मग आता वाटणी करा, अर्धा हिस्सा धाकट्याला द्या. म्हणजे अर्धा हिस्सा म्हणजे किती? 10 उंट. 10 उंट त्या धाकट्याला देऊन टाकले. आता खाली राहिले 10. मग जो थोरला मुलगा होता त्याला द्यायचे होते 1/4. म्हणजे 4 पंचे 20, म्हणजे 5 उंट त्याला देऊन टाका. आणि मुलगी होती तिला किती द्यायचे होते? 1 पंचमांश, म्हणजे 5 × 20, खाली 4 तिला देऊन टाका. पहिल्याला 10, नंतर 5 आणि 4. हे सगळे केल्यानंतर खाली कोणता शिल्लक राहिला? जो मित्राने आणला होता त्याचा तो उंट शिल्लक राहिला. त्याच्याशिवाय विभागणी झाली नाही. पण त्याचं काय गेलं का? त्याचं काहीच गेलेलं नाही. तो जशाचा जसा स्वतंत्र राहिला. तुकोबाराय म्हणतात, होनी सकळ काहीच न होशी, तुका म्हणे अशी वेदग्वाही. पुढे करुणी चिंतन खेळे भोवताले, चित्त येथे आले पायापाशी, येथे नाही खोटा चालत परिहार, जानशी अंतर पांडुरंगा, सुखदुःख तुझं देऊनी सकळ, नाही ऐसा काळ केला आम्ही, तुका म्हणे झाला देहाचा विसर, आता आपपर नाही कोणी, करुणी चिंतन खेळे भोवताले. हाही सलगी प्रकरणातला अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, माझं जे चित्त आहे, माझं जे मन आहे, करुण चिंतन खेळे भोवताले. भगवान परमात्माच्या जवळच खेळतायत, देवाच्या पायाजवळच खेळताय. चित्त येथे आले पायांपाशी. चिंतन करता करता पायापाशी म्हणजे देवाच्या स्वरूपाजवळ हे आलेलं आहे. देवाचं चिंतन करत असताना चिंतन करता करता हे चित्त तुझ्या चरणाजवळ आलेलं आहे. कारण चिंतनाचा स्वभाव आहे की चिंतने तत्रूपता, त्या रूपापर्यंत ते जात असतं. येथे नाही खोटा चालत परिहार, जानसी अंतर पांडुरंगा. कारण भक्तीमध्ये किंवा देवाच्या भजनामध्ये खोटं काही चालत नाही. देवाला ते आवडत नाही. कारण देवाला अंतर कळत असल्यामुळे, न सांगता कळे अंतरीची गुज, देवाला कळत असल्यामुळे इथे नाही खोटा चालत परिहार, जानसी अंतर पांडुरंगा. देवाला अंतर कळत असल्यामुळे तुकोबाराय म्हणतात, ते चिंतन करत करत माझं चित्त पायापाशी आलेलं आहे. सुखदुःख तुझं देऊनी सकळ, नाही ऐसा काळ केला आम्ही. आमच्यावरती जे सुखदुःख आहेत, काय जीवनामधले जे सुखदुःखाचे भोग आहेत, ते भोगाचं परिहार करण्याच्या 3 पद्धती आहेत. एक तर पहिलं जीवनामध्ये जे सुखदुःखाचं भोग आहे हे आपल्या कर्मामुळे. आणि कर्माचा सिद्धांत असा आहे की न भुक्तम शियते कर्म कर्प कोटी शतैरपी. केलेलं कर्म भोगल्याशिवाय संपत नाही. म्हणून एकतर भोगून संपवावं. आणि भोगाच्या बाबतीमध्ये दुसरं विधान असं आहे की एक तर देवाचं चिंतन करावं, भोगून संपवावा, किंवा एक देवाचं चिंतन करावं, देवाच्या चिंतनाने भोग संपतो. महाराज तुटे भवरोग संचित क्रियमान भोग, ऐशे विठोबाचे नाव. देवाच्या नामाने भोग संपतो. किंवा न चुकती भोग तपे दाने व्रते, आणि एका ते अनंते वाचून या. जीवनातले भोग तप करून सुद्धा संपत नाहीत, दान करून संपत नाहीत, फक्त देवाचं चिंतन एका त्या अनंते वाचून या. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हे जे सुखदुःख आहेत आम्ही तुला देऊन टाकलेले आहेत. सुखदुःख तुझं देऊनी सकळ, नाही ऐसा काळ केला आम्ही, तुका म्हणे झाला देहाचा विसर, आता आपपर नाही कोणी. देहावरच्या अहंता आणि ममता दोन्ही गेल्यामुळे आम्हाला आप आणि पर, आपला आणि परका असा भेद नाही. काय समर्पण 3 प्रकारचं सांगितलं जातं. पहिलं समर्पण असतं ते म्हणजे वस्तू समर्पण. आपल्या जीवनामध्ये प्रारब्धवशामध्ये जी वस्तू मिळालेली आहे ती देवाला समर्पण करणं. त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पयेत, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. हे जे आहे ते वस्तू समर्पण आहे. दुसरं समर्पण असतं ते म्हणजे क्रिया समर्पण. उठल्यापासून झोपेपर्यंत, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ज्या ज्या क्रिया करतो त्या त्या देवाला समर्पण करणं. जे जे काही करीतो देवा ते ते देवा समर्पे. यत करोशी यत अश्नाशी यत जिहोशी नदाशियत, ते तसं देवाला समर्पण करणं, याला क्रिया समर्पण म्हणतात. आणि शेवटचं आहे ते म्हणजे तत्व समर्पण. तत्व शब्दाचा अर्थ होतो की इंद्रियाला हे तत्व म्हटलेलं आहे. 36 तत्वाचे, कुटुंब घर वस्तीचे ते तत्व समर्पण करणं.
ते सर्व तत्व या ठिकाणी समर्पण करताना तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जर झाला देहाचा विसर आणि आता अपपर नाही कोणी, आम्ही तुला सगळं देऊन टाकलेलं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, इथे नाही खोटा चालत परिहार, जाणसे अंतर पांडुरंगा. परिसाचे अंगी सोने झाला वेळा, वाकले या कळाहीन नव्हे, अंतरी पालट घडला कारण, मग समाधान तिची गोड, पिकले आसिंद पूर्वकर्माने, अव्हेरू तो काय घडे मग, तुका मने आना पंक्ती सुरंग, पृथक ते गुण केले पाके. परिसाचे अंगी सोने झाला वेळा, परिसाचा स्पर्श झाल्यामुळे तो वेळा आता वेळा राहिला नाही, तो सोनेरूप झाला. आपल्या महिमाने धातू परिशे केले सोने. गुलेबाबा सांगायचे की परिस धातूला लागला की तो सोनच होत असतो. तो धातू कोणताही याला महत्त्व नाही, धातूला लागला की सोनच होत असतो. पण इथं वेळा म्हणजे लोखंड घेतलेला आहे, वेळा लोखंडाचा घेतलेला आहे. बाबा असं म्हणायचे की धातूला लागला की सोनच होतो, मग वेळा का घेतला की सगळ्या धातूंमध्ये हीन धातू आहे तो लोखंड आहे. आणि हीन धातू लोखंड असताना म्हणजे चांगल्याला तर चांगल्या धातूला सोनं करतो परीस, पण हीन असलेल्या लोखंडाला सुद्धा करतो. म्हणून हे त्याचं म्हणजे संत किंवा भगवान परमात्म्याचं चिंतन कितीही खालचा असला तरी त्याला ते उद्धरूनच नेत असल्यामुळे तुकोबाराय त्या पद्धतीने म्हणतात, परिसाचे अंगी सोने झाला वेळा, वाकले या कळाहीन नव्हे. तो वाकडा असो किंवा कळाहीन म्हणजे तो गंजलेला असो, कसाही रूपाने असो, पण तो सोनं झालेला आहे. येथे अंतरी पालट घडला कारण, मग समाधान त्याची गोड. म्हणजे पालट असं आहे की सुरुवातीला मी सांगून गेलो की परमार्थाचा परिणाम हा मनावरती झाला पाहिजे. आणि एकदा का बदल आतमध्ये झाला, मग बाहेर काय आहे ह्याला महत्त्व नाही. अंतरी पालट घडला कारण, मग समाधान त्याची गोड. अंतर बदललं पाहिजे. असं आहे की वाल्या कोळी नारदांच्या संगतीमध्ये आल्यानंतर त्याचा वरचा नाही बदल झाला, त्याचा बदल झाला अंतरी पालट घडला कारण. अंतरंगामध्ये बदल झाला, फक्त एका शब्दाने बदल झाला. असं आहे, पाप वाल्या कोळीही करतो आणि पाप तुम्ही आम्ही करतो. अडचण कुठे आहे की आपण केलेलं वाल्याने केलेलं पाप संतांजवळ कबूल केलं, परिणामता संतांनी त्याला पापातून मुक्त. तैसे कृपे संत कृपेचे दीप आणि करी साधका निष्पाप. वाल्या कोळ्यांनी पाप केलं, खूप पाप केलं. म्हणजे ब्रह्महत्यारा असं म्हटलेलं आहे, त्याला वर्णन आलेलं आहे. पातके अपार म्हटलेलं आहे. अशी पाप केली, अनेक पाप केली, पण कबूल केल्यामुळं तो पापातून मोकळा झाला. आपली अडचण काय होते, आपण करतो थोडं पण कुणाजवळच कबूल करत नाही आणि लोकांना पुण्य सांगतो, पाप झाकून ठेवतो, म्हणून ते कधी मोकळं होत नाही. अंतर पालट का घडला, कारण कबूल केलं. तुकोबाराय म्हणतात, अंतरी पालट घडला कारण, मग समाधान त्याची गोड. त्याने जे मिळतं ना ते खरं समाधान आहे आणि ते गोड समाधान आहे. पुढे म्हटलेलं आहे, पिकलिया सेंद पूर्वकर्माने, अव्हेर तो काय घडे मग, एकदा का सेंद पिकलिया सेंद कडूपण गेले, तैशी आम्हा केले पांडुरंगे. त्याप्रमाणे ते आता पूर्वकर्माला म्हणजे त्याचं जे कडकपणा, टणकपणा, कडवटपणा हे काही राहणार नाही. अव्हेर तो काय घडे मग एकदा का ते गोड झाल्यानंतर त्याचा कोणी अव्हेर करणार आहे का. जरी ते एक सेंद असलं तरी एकदा का ते पिकलं, गोड झालं की प्रत्येकजण आवडीने घेतो. आणि त्याप्रमाणे आणखीन एक दृष्टांत दिलेलं आहे, तुका म्हणे अनापंग ते सुरण, पृथक ते गुण केले पाके. ते सुरण म्हणजे हा एक कंद सांगितलेला आहे. तो कंद कडवट आहे, दिसायला अतिशय खराब आहे, पण तो एकदा का तो पिकला, त्याच्यातली गोडी बाहेर आली की बाहेर आल्यानंतर लोक आणा म्हणतात, पंक्तीला वाडा वाडा, पुन्हा पुन्हा वाडा असा आग्रह करतात. पृथक ते गुण केले पाके, म्हणजे ते एकदा का तो शिजवला की त्याच्यातला गोडी माणसाला त्याच्याकडे ओढत असते. पाठीमागं आपल्या जवळच संगमनेर तालुक्यामध्ये अकोल्यामध्ये जे एक गाव आहे, तिथं त्या बीज माता म्हणतात, त्यांचं नाव आहे राईबाई पोपेरेक, ज्यांना की पद्मश्री मिळाला. मी त्यांना भेटायला गेलो होतो, इथून आळंदीतून गाडी घेऊन गेलो होतो की काय नेमकं त्यांना पाहायला. तर त्या बीज माता म्हणजे कधीच शाळेत गेलेले नाही आहेत, आदिवासी समाज, फार डोंगरावरती राहणारा घर आहे.
पण आदिवासी समाज कधी शाळेत गेलेला नाही आहेत. पण गंमत अशी आहे महाराज की त्यांनी जवळजवळ 20-20 वर्षाचे वाण, गावरान वाण साठवून ठेवलेले आहेत. 20-20 वर्षाचे, 30-30 वर्षाचे वाण साठवून ठेवलेले आहेत आणि त्याचंच ते उत्पादन करतात. म्हणून त्यांना बीज माता म्हणून पद्मश्री मिळालेले. गंमत अशी आहे कुठल्याच शाळेत गेलेले नाहीत, पण त्यांना त्यांचं व्याख्यान आता मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये होतं. आणि तर त्यांनी कशा करता सांगतो की त्यांनी मला भाताचे प्रकार जवळ 20-25 प्रकारचे भाताचे प्रकार दाखवले आणि त्यांनी त्याच्यातला एक भात दाखवला त्यांनी. ते म्हणले हा जो भात आहे तो हा भात पूर्वीच्या आदिवासी भागामध्ये पूर्वीच्या काळामध्ये दवाखाने हे काहीच नव्हतं म्हणे आम्हाला. मग त्यांनी सांगितलेली माहिती सांगतो की हा दिसायला काळा आहे, खायला अतिशय खराब आहे, तोंडात टाकूच वाटत नाही, पण ह्याचं वैशिष्ट्य आहे हा एकदा पोटात म्हणजे खाल्ला की म्हणजे कशाकरता देतात तो बाळांत झाल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये ते डॉक्टर वगैरे नसायचे. मग त्या बाळांतीन स्त्रीला तिचं ते सगळं कुज भरून येण्याकरता हा भात जुन्या काळात खाऊ घालायचे. काजू बदाम खाण्याची गरज नाही आहे, एवढे त्याच्यात गुणधर्म आहेत, एवढी ताकद नुसत्या भातामध्ये आहे. म्हणजे दिसायला खराब आहे, असायलाही खराब आहे, पण त्याच्यातले गुण मोठे आहेत. तसं तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे आना पंक्ती सुरण पृथक ते गुण केले पाकी. त्याला शिजवल्यानंतर त्याच्यातलं सर्व अवगुण निघून जात असतात. पुढे तुकोबाराय बोलतात पाहे तिकडे दिशा ओस अवघी आस पायापे मनीचे साच होईल कई प्रेम देई भेटोनी सर्वापरी पांगुळ असे नकळे कैसे हे तुम्हा तुका म्हणे कृपावंता तो दाता दिनाचा. तुकोबाराय मागणी करतात. मागणी पर प्रकरणातील अभंग आहे. पाहे तिकडे दिशा ओस अवघी आस पायापे. आता देवा तुझ्या पायाची आस आम्हाला लागलेली आहे, कधी एकदा तुझ्या पायाशी म्हणजे स्वरूपाशी आम्ही प्राप्त हो अशी चिंता लागल्यामुळे आम्हाला सर्व दिशा ओस झालेली आहेत. सर्व दिशाविषयी आमच्या अंतःकरणामध्ये उदास भाव निर्माण झालेला आहे. मनीषे साच होईल कई प्रेम देई भेटोनी. देवा आणि आमची मागणी एवढीच आहे की हे उदासपण आम्हाला कशा करता आहे की तुझ्याजवळ आल्यानंतर तुझ्याकडून आम्हाला प्रेमाची मागणी आहे. तो का म्हणे देवान प्रेम भातुके पाठवा. कारण प्रेम फक्त भगवान परमात्म्यापाशीच मिळतं, प्रेम देवाचे हे देणे. म्हणून मागणी देवाकडेच केलेली आहे. प्रेमाचे 3 प्रकार असतात. एक संबंधी प्रेम, स्वभावता प्रेम आणि तिसरं आहे स्वरूपता प्रेम. संबंधी प्रेम मित्राचा संबंध आला म्हणून, संबंधी प्रेम पती पत्नीचा संबंध आला म्हणून प्रेम संबंधी प्रेम. दुसरं प्रेम आहे स्वभावता प्रेम. एखादी आपली आई आपल्या बाळावरती प्रेम करते, का करते? आणि प्रेम करणं हा तिचा काय आहे? स्वभाव आहे. ऐसा मातेचा स्वभाव. सूत्र दोरी एक जीव हे आहे स्वभावता प्रेम. आणि तिसरं प्रेम आहे ते म्हणजे स्वरूपता प्रेम, जे फक्त परमात्माच आपल्यावरती करतो. त्या प्रेमामध्ये कधीही बिघड होत नाही. ज्ञानोबा वर्णन करतात की संन्याशिवा हुआ तुवा जनी चोरोनी नेली माझी भगिनी परी विकल्प न उपजे मनी तू मी दोन्ही स्वरूप एक. हे प्रेम आहे देवाचं अर्जुनावरचं, कारण स्वरूपाने केलेलं प्रेम आहे. देवा असं प्रेम मला पाहिजे. प्रेम देई भेटोनी. देवा हे स्वरूपातलं प्रेम तू भेटून आम्हाला दे. सर्वापरी पांगुळ असे न कळे कैसे हे तुम्हा. बाकीच्या सर्व गोष्टीविषयी मी पंगिस्त झालेलो आहे. एक प्रकारे आंधळा पांगळ्याचा एक विठोबा, आता त्याच्यामध्ये मी पांगुळ झालो देवा. या सर्व गोष्टीमध्ये मी पंगिस्त झालेलो आहे. मग हे तुला देवा तुम्हाला का कळू नये? कळून द्या आणि मला फक्त प्रेम द्या. तुका म्हणे कृपावंता तो दाता दिनाचा. देवा तूच एक दाता आहेत, एक विठोबा दाता, तू दाता आहेस. मग हे सर्व आम्हाला दे. तुका म्हणे आणि तू कृपावंत आहेस म्हणून आम्हाला दे. पण काय दे? आम्हाला प्रेम दे. मनीचे साच होईल कई प्रेम दे भेटोनी. चाळवणे काय ऐसे अगे माझे माय धाव पाव लवला हे कंठी प्राण वाटप आहे. पसरोनी कर तुझं चालिलो समोर देशील विसावा. तुका म्हणे ऐशा हवा. करुणापर प्रकरणातला अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात चाळवणे काय ऐशा. देवा ही कशासाठी चाळवा चाळवीत लावलेली आहे? कशासाठी हे आम्हाला झुलवणं लावलेलं आहे, फसवणं लावलेलं आहे? हे माये हे कशा करता तू करते आहे? बरं आम्ही केलेली ही भक्ती, आम्ही केलेली ही तुझे साधना
या साधनेमुळे तू जे देतोय ते आम्हाला सगळी चाळवी वाटते, फसवी वाटते. असं करू नको. ऐशे धाव पाव लवला आहे, कंठी प्राण वाटप आहे. लवकर धावून आम्हाला भेट दे, कारण आमचा साधना करत असताना आमचा प्राण कंठामध्ये आलेला आहे. म्हणजे आकंठ होऊन आम्ही तुझी वाट पाहत आहोत. त्याच्यामुळे धाव पाव, लवकर धावून आम्हाला प्रसन्न हो, आमच्यावरती कृपा कर. पसरोनी कर तुझं चालिलो समोर. म्हणजे आम्ही हात पसरून तुझ्या समोर आलेलो आहे देवा, त्याकरता आम्हाला लवकर पाव. देशील विसावा तू कामने ऐशा हवा. आम्हाला अपेक्षा, आम्हाला इच्छा, आम्हाला एवढीच आहे की आम्हाला विसावा दे, विसावा. म्हणजे असं आहे, गाथ्यामध्ये देवाजवळ देवाच्या संबंधाने मागणी करत असताना, देवाजवळ मागणी करत असताना विसावा मागितलेला आहे. जिथं जिथं देवाचा संबंध आलेला आहे तिथं विसावा शब्द आलेला आहे, आणि जिथं जिथं संतांच्या संबंधाने विचार आलेला आहे ना, तिथं विश्रांती शब्द आलेला आहे. 1-2 ठिकाणं फक्त विश्रांती शब्द आलेला आहे, नाहीतर देवाच्या संबंधाने विसावा मागितलेला आहे आणि संतांच्या संबंधाने विश्रांती मागितलेली आहे. नामामने देवा चला तर या, विश्रांती घ्यावया कल्पवरी. काय विश्रांतीचे स्थान, संतांचे माहेर. आणि संतांच्या संबंधाने विश्रांती आहे आणि देवाच्या संबंधाने विसावा आहे. विठोबा विसावियात तुका म्हणे धावान आहे पंढरी. विठ्ठलामुचे जीवन आगमनिक स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. जाऊ देवाची या गावान देव देईल विसावा. म्हणून तुकोबाराय विसाव्याची मागणी करतात. देशील विसावा तुका म्हणे ऐशा हवा. मतीविन काय वर्णू तुझे धान, जेते पडे मौन वेदश्रुती. करुणी गोजरा आपले मती, धरिले चित्ती चरण कमळ. सुखाचे ओतले पाहोते श्रीमुख, तेने हरे भूक तहान माझी. रसना गोडावली ओव्या गाता गीत, पावले चित्त समाधान. तुका म्हणे माझी दृष्टी चरणावरी, पावले गोजिरी कुंकुमाची. मतीविन काय वर्णू तुझे ध्यान, जेते पडे मौन वेदश्रुती. की जिथं वेदासारखा सुद्धा वेद जाणो गेला पुढे मौनावला. पुसू नका बाई वेदाशी काही, जिथं वेदालाही वर्णन करता येत नाही, नेती नेती म्हणून निषेधमुखाने वर्णन करून जो वेद जिथं शांत बसलेला आहे, तिथं माझ्यासारख्याने तुझं काय वर्णन करावं. बरं, वर्णन करावं अशी माझी बुद्धी नाही. मग बुद्धी नसल्यामुळे मतीविन काय वर्णू तुझे ध्यान. जे देवा ध्यान शब्द स्वरूपवाचक आहे. तुझ्या रूपाचं मी काय वर्णन करणार. देवा तुझं जे रूप आहे निर्गुण रूप आहे, त्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया. मग असं असलेल्या त्या निर्गुण रूपाबद्दल मी काय वर्णन करणार. तिथं माझी बुद्धी पुरत नाही. जिथं वेद शांत झाला, श्रुती शांत झाली, तिथं माझी वाणी काय वर्णन करणार आहे. माझ्या मतीला ते वर्णन करता येत नाही. मग करुणी गोजरा आपली मती. याच्यापेक्षा एक काम करतो, जो सगुण रूप आहे ना, त्या सगुण रूपाबद्दल देवा वर्णन करतो. करुणी गोजरा, त्याचं असलेला जो सगुण परमात्मा आहे, आपले मती, त्याला मात्र त्याच्या गुणाचं वर्णन करू शकतो. कारण भगवान परमात्म्याचं रूप अतिशय सुंदर आहे. सावळे सुंदर रूप मनोहर. द्यासाहेब देवाची एक मोहिनी आहे, ज्या 5 मोहिनी सांगतात देवाच्या. पहिली अवतार मोहिनी आहे, दुसरी रूप मोहिनी आहे, तिसरी वेणू मोहिनी आहे, चौथी रास मोहिनी आहे आणि 5वी काला मोहिनी आहे. ह्या सगळ्यामध्ये एकेकाला देवाने मोहित करून टाकलेलं आहे. यातली जी रूप मोहिनी आहे, पाहिली या वेद लावे. देव वेद लावतं. देवाचं जे रूप आहे असं आहे, श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोरटा आले बापुडे. असं देवाचं रूप असल्यामुळे त्या गोड रूपाचं, त्या गोजिऱ्या रूपाचं, किंवा सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती आणि रघुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देवाचं रूप गोड आहे, गोजिर आहे. म्हणून करुणी गोजिरा आपले मती, धरिले चित्ती चरण कमळ. असं जे रूप आहे तेच आम्ही अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये, चित्तामध्ये धारण करणार आहोत. सुखाचे ओतले पाहोते श्रीमुख, तेने हरे भूक तहान माझी. आणि असं जे सुंदर गोड रूप आहे ते पाहिल्यानंतर वेद तर लावतंच, पण तहान हरपली भूक, तिथं आम्हाला कोणती चिंता राहत नाही. त्या गवळणी ज्यावेळेस भगवान परमात्माला पाहायच्या
पाहिल्याबरोबर असं व्हायचं की नयन गुंतले श्रीमुख पाहता आणि नस हे लवता आड पाते. देवाचं रूप पाहत असताना त्यांना ह्या पापण्या ज्या फडफड करायच्या त्या पापण्यांचा राग यायचा. मला वाटतं त्या गोपीगीतामध्ये वर्णन आलेलं आहे की ते पापणी लवताना सुद्धा की जो निमिष होत होता की तेवढं सुद्धा त्यांना वाईट वाटायचं की ही पापणी लवतेच का, की लवल्यामुळे आम्हाला तेवढ्या वेळ भगवंताचा वियोग होतोय, की एवढा वियोगसुद्धा त्यांना सहन होत नव्हता. त्रुटीर्युगायते त्वाम अपश्यताम त्रुटीर्युगायते. देवा तुम्हाला ते न पाहणं आम्हाला ते युगाप्रमाणे ती त्रुटी वाटत होती, म्हणून हे सगळं ते विसरून जायच्या देवाला पाहिल्याबरोबर. सुखाचे ओतले पाहोते श्रीमुख, देवाचं मुख पाहिल्याबरोबर. तेने हरे भूक तहान माझी रसना गोडावली. ओव्या गाता गीत पावलेसे चित्त समाधान. देवाच्या ओव्या, देवाच्या गुणाचं वर्णन करता करता गीत गाता गाता आमची रसना गोडावली. रस असं आहे, पिकली हे वाचा राम नामे आणि पावलेसे चित्त समाधान. देवाचं नाम घेता घेताच अंतःकरण भरून येणं हे देवाचं चिंतन आहे. पावलेसे चित्त समाधान. तुका म्हणे माझी दृष्टी चरणावरी पावले गोजेरी कुंकुमाची. देवाची आरक्त अशी जी चरणकमळ आहेत माझी दृष्टी त्या चरणावरे समचरण दृष्टी विटेवरी साजेरी ते माझी हरिवृत्ती राहो. तुकोबर आहे. आपल्या या स्थितीतून भगवान परमात्म्यासोबत संवाद साधतायत की माझी मती ही निर्गुणाचं वर्णन करण्यासाठी कमी पडते. जिथं वेद श्रुती कमी पडते तिथं मी वर्णन करू शकत नाही. अशा वेळेस मी देवा तुझ्या सगुण रूपाचं वर्णन करतो, कारण माझी दृष्टी तुझ्या चरणावरती आहे. ओस झाल्या दिशा मज भिंगुळवाने जीवलग्नेने मज कोणी भय वाटे देके श्वापदांचे भार नव्हे मज धीर पांडुरंगा. अंधकार पुढे न चलवे वाट लागतील खुंट काटे अंगा. एकला निसंग फाकती मार्ग भीतो नव्हे लाग चालावया. तुका मने वाट दावुनी सद्गुरू राहिला शेदुरू पांडुरंग. करुणापर प्रकरणातला हा अभंग आहे. तुकोबर आहे. देवासोबत बोलतात, ओस झाल्या दिशा मज भिंगुळवाने की देवा जीवलग्नेने मज कोणी. मला तुझ्याशिवाय की माझं सकळही गोत माझे पंढरीशी जाण. माझं सर्व नातं गोत मी देवा तुझ्यासोबत जोडल्यामुळे बाकीच्यांविषयी माझी जी भावना आहे की कशी आहे, ओस झाल्या दिशा म्हणजे सगळीकडे मला ओस उदासपणा निर्माण झालेला आहे. मज भिंगुळवाने जीवलग्नेने मज कोणी. प्रेमाचं, आवडीचं, जिव्हाळ्याचं असं कोण नाही. मैत्री करावी असा जगामध्ये तुझ्याशिवाय दुसरा कोण नाही. म्हणून कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. देवासोबत असा आहे की गुज सांगण्यासाठी असं म्हटलेलं आहे की ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती पृच्छती भुंक्ते भोजेते चेव षड्विधम प्रीती लक्षणम. जिवलग कोणाला म्हणायचं की या 6 लक्षणांमध्ये जो येतो तो जिवलग आहे, प्रेमाचा आहे. ददाती प्रतिगृह्णाती म्हणजे आपण ज्याच्याकडून काहीतरी घेऊ शकतो आणि ज्याला काहीतरी देऊ शकतो, हा व्यवहार जिथं होतो तो जिवलग आहे, तो प्रेमाचा आहे. गुह्यम आख्याती पृच्छती आपलं गुह्य त्याला सांगू शकतो, त्याचं गुह्य तो आपल्याला सांगू शकतो. हा जो करू शकतो तो प्रेमाचा आहे, तो जिवलग आहे. आणि भुंक्ते भोजेते चैव आपण त्याच्याकडे जेवू शकतो आणि तो आपल्याला जेवाय बोलवू शकतो. फक्त आपल्या मधुकरीवरच टपून बसलेला तो कधी जिवलग होऊ शकत नाही आहे. किंवा पंक्तीचेच निमंत्रण देणारा, पंक्ती कुठे आहेत आळंदीमध्ये शोध करणारा, तो कधी जिवलग असू शकत नाही. भुंक्ते भोजे त्याचे व षड्विधम प्रीती लक्षणम असा जो जिवलग आहे, असा तुझ्यासारखा जगामध्ये कोणी नाही. जिवलग नेणे मज कोणी भय वाटे देके श्वापदाचे भार नव्हे मज धीर पांडुरंगा. बाहेर पाहिलं तर या संसाराच्या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी श्वापद आहेत, काम क्रोधादी श्वापद आहे. काम क्रोधादिकांना इथं शाबद म्हटलेले आहेत. आणि श्वापदांचे भार त्यांचे जे समुदाय आहेत, कळप आहेत, आणि ते सगळे बाहेर गेल्यानंतर सगळीकडे तेच पाहायला मिळतात. ह्या जंगलामध्ये नव्हे मज धीर पांडुरंगा, इथं कोणापासूनही धीर प्राप्त होत नाही. म्हणून अंधकार पुढे न चलवे वाट लागतील खुंट काटे अंगा. हे सर्व अंधकार आहे.
सगळीकडे जिकडं पाहावं तिकडं खुंट आणि काटे, हे सर्व जगामध्ये अज्ञानरूपी काटे आहेत. आणि हे सर्व लागत असल्यामुळे या जगामध्ये खरा आधार देणारा किंवा खरा असा जिवलग कोणी नाही जगामध्ये. हे सर्व बाकीचे जे आहेत ते सर्व त्रास देणारे आहेत. म्हणून मी काय करत असतो, एकला निसंग फाकती मार्ग, भेतो नव्हे लाग चालावया. म्हणून मी कधीही एकटा राहतो, निसंग राहतो आणि या वाटेने चालत राहतो. भेतो नव्हे लाग चालावया. म्हणून जात असताना आधार कोणाचा घेतो तर देवा मी फक्त तुझा आधार घेतो. ह्या बाकीच्या सर्व गोष्टीचा मी आधार घेत नाही. ह्या मार्ग चालत असताना, ही वाट चालत असताना या वाटेवरती जो सोबती लागतो, वीत रागते सारिका जोडून ठेविला सखा. वाटेवरती सोबती कोण असावा हे फार महत्त्वाचं आहे. कारण या जगामध्ये वाट दाखवणारे फार दुर्लभ आहेत, वाट सांगणारे फार दुर्लभ आहेत. असं मी ऐकलेलं आहे की वाट निर्माण करणारा एक आहे, वाट दाखवणारा एक आहे, वाटेवरती घेऊन जाणारा एक आहे आणि वाट लावणारा एक आहे. ते म्हणे वाट निर्माण करणारा एक आहे. कुणी वाट निर्माण केली? सर्व वाटा या वेदाने निर्माण केलेल्या आहेत. म्हणून वाट वेद निर्माण करतो, म्हणून वाट दाखवणारा वेद आहे, वाट दाखवणारा देव आहे. तरी झडझोडोनी वहिला निग, आणि ये भक्तीचे वाटे वाट दाखवणारा देव आहे. वाटेवर घेऊन जाणारे संत आहेत. स्वल्प वाटे चला जावो, हाती धरून या पावविले घरा. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे. हात धरून घेऊन जाणारे संत आहेत आणि वाट लावणारा समाज आहे. म्हणून याच्यापासून तुका म्हणे आता ऐका वचन तेजुनिया जन भक्ती करा. तुकोबाराय म्हणतात असं असल्यामुळे तुका म्हणे वाट दावोनी सद्गुरू राहिलाशी दुरू पांडुरंग. परमात्माने हे वाट दाखवलेली आहे आणि असं करून परमात्मा दूर राहिलेला आहे. दूर राहिलेला आहे म्हणजे अर्थ करताना असं म्हटलेलं आहे की तो पंढरपूरला जाऊन राहिलेला आहे. हे भक्तीची वाट, ही नामस्मरणाची, चिंतनाची, उद्धाराची वाट भगवान परमात्म्याने आपल्याला दाखवलेली आहे. असं असल्यामुळे तुकोबाराय म्हणतात की त्याचं चिंतन केलं पाहिजे. जे केली आळी ते अवघी गेली वाया, उरला पंढरराया श्रम माझा. काय समाधान केले कोणे वेळे, कोण माझे लळे पाळी येले. आभासही नाही स्वप्ने दृश्यता, प्रत्यक्ष बोलता काय चिंता. आता पडे लाज वाटे पांडुरंगा, भक्ता ऐशे जगा माझी झाले. तुका म्हणे आता नाही भरवसा, मोकलीशी ऐसा वाटतोशी. जे केली आळी ते अवघी गेली वाया, उरला पंढरराया श्रम माझा. देवाशी भांडण आहे, प्रेमाचं भांडण आहे. जे आळी केली, जे हट्टा मी केले की आत्तापर्यंत जी जी इच्छा, आळी, हट्ट आम्ही तुझे केले की तुझं नामचिंतन केलं, असं वाटतं की ती वाया गेली का काय. ते अवघी गेली वाया, उरला पंढरराया श्रम माझा. असं वाटतं की हे सर्व केलेला आमचा श्रमच झाला की काय. तुझी जी हट्ट केला, आळी केली, तुझी विनवणी केली, तुझं नामचिंतन केलं, ते देवा श्रम केल्यासारखं वाटत आहे. काय समाधान केले कोणे वेळे, कोणत्या वेळेला तू ह्या गोष्टीचं, या संबंधाचं आमचं समाधान केलं देवा. तू कोबरा देवाशी भांडताय. कोण माझे लळे पाळी येले, माझ्या कोणत्या इच्छा, माझी कोणची अपेक्षा तू पूर्ण केली काय, माझा हट्ट पूर्ण केलं काय. कारण हट्ट आम्ही करतो तो तुझ्यापाशी करतो ना, आम्ही कोणापाशी हट्ट केलेला आहे. आळी जसं लहान बाळ कोणाजवळही हट्ट करत नाही, करतं फक्त आईसोबत हट्ट करतं. आणि ते हट्ट जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते शांत बसत नाही, रडतं, लोळत राहत असतं. म्हणून तसं आमची तू जननी असल्यामुळे आम्ही तुझ्याजवळ हट्ट केलेला आहे. आमची तू माऊली आहे, आम्ही त्यामुळे तुझ्याजवळ हट्ट केलेला आहे. पण मला असं वाटतं आहे की अवघी गेली वाया. कारण कोण माझे लळे पाळी येले, माझे कोणते लळे, इच्छा, लाड तू पाळलेले दिसत नाही आहेत. आभासही नाही स्वप्नी दूषिता, प्रत्यक्ष बोलता काय चिंता. कधी त्याचं दर्शन किंवा स्वप्नातसुद्धा त्याचं कधी आभास झालेला नाही आहे. मग प्रत्यक्ष बोलता काय चिंता. तुकोबाराय बोलतात, हा जो आम्ही उघड करून तुला जे बोलतो आहेत त्याची आम्हाला कधी चिंता वाटली नाही, खेद वाटत नाही. कारण त्याच्याकरता आम्ही आळी केलेली आहे, देवा तुझ्याजवळ हट्ट केलेला आहे, पण ती कधी पूर्ण झाली असे आम्हाला वाटत नाही. आता पुढे लाज वाटे पांडुरंगा, भक्त ऐशी जगा माझे झाले. एवढं असताना सुद्धा
आम्हाला भक्त म्हणून लोक मिरवतात, पण प्रत्यक्ष पदरामध्ये काहीच पडल्याला मिळत नाहीत. नोहे दास खरा परिहा झालासे डांगोरा, याशी काय करू आता, तुकोबाराय म्हणतात. जगामध्ये आमची कीर्ती वाढलेली आहे, पण प्रत्यक्ष जर पाहू गेलो तर आमच्या पदरात काहीच पडलेलं पाहायला मिळत नाही. फक्त एकच वाटतंय, उरला पंढराया श्रम माझा, तत्र श्रमैक फलम. तिथं फक्त कष्टच दिसत आहेत, पण फळ काय दिसत नाही. म्हणून देवा, आम्हाला असं वाटतंय की हे आळी केलेली, हट्ट केलेला सर्व वाया गेला की काय. आता पडेल आज वाटे पांडुरंगा, भक्ताईशे जगा माझे झाले. तुका म्हणे आता नाही भरवसा, मोकलीशी ऐसा वाटतोशी. की कदाचित आम्हाला तो टाकून देतो, सोडून देतो की काय असं वाटतं आहे. गाथ्यामध्ये की अनेक अभंगामध्ये तुकोबारायांची अधीरताच आहे. हे जेवढे गाथा पाठांतर करत असताना हे प्रमाण सारखे यायचे की अधीर तुकोबाराय ठिकठिकाणी झालेली आहे. देवाची भक्ती केली, साधना केली, कोणती स्थिती प्राप्त झाली, याच्यापेक्षा जास्त अभंग ते आहेत, जास्त प्रमाणात ते आहेत की तुकोबाराय अधीर झालेले आहेत. की एवढं सर्व आम्ही भजन करतो, पण तो का उदार होत नाही, तो का आमच्यावरती कृपा करत नाहीत, आम्हाला मोकलून म्हणजे आम्हाला सोडून देतो की काय असं वाटतं. या भूमिकेत तुकोबाराय अनेक वेळेला, अनेक प्रमाणांमध्ये, अनेक अभंगांमध्ये गेलेले आहेत. किंवा अगदी स्वतंत्रच विचार करायचं जर झालं तर पत्रिकेचं प्रकरण म्हणजे तुकोबारायांची अधीरता आहे की सगळं प्रकरण पत्रिकेचं. वारकऱ्यांमध्ये म्हणून पत्रिका पहिल्यांदा म्हणत असतात. हे तुकोबाराय पंढरपूरला एक वेळ जाऊ शकले नाहीत, वारीला जाता आलं नाही तब्येत ठीक नसल्यामुळे. पण मग आपली वारी खंडित होऊ नये याकरता तुकोबारायांनी संतांजवळ पत्र लिहून दिलं होतं. ते पत्रिकेचे अभंग आहेत. आणि ते पत्रिकेचे अभंग वाचताना प्रत्येक अभंगामध्ये तुकोबारांची विव्हळता, तुकोबारांची अधीरता, तुकोबारांची तळमळ कायम लागलेली की आता कसं होईल. जसं वियोग म्हटलेलं आहे, म्हणजे एक विभाग आहे तो संयोग, वियोग. संयोग म्हणजे देवाशी जोडणं, आणि वियोग झाल्यानंतर जी काही उद्विग्नता तुकोबाराच्या अंतःकरणामध्ये आहे. गोविंदे वेदिले तुका मने मन, आणि वियोगीही ध्यान संयोगाचे. त्या निमित्ताने तुकोबाराय सतत देवाचाच विचार करत राहायचे. आता संत गेले असतील, मंदिरामध्ये प्रवेश केला असेल, देवाला भेटले असतील, देवाला पत्र दिलं असेल, देवाने काय उत्तर दिलं असेल, देव बोलला असेल की नाही, पत्र स्वीकारलं असेल की नाही, काय विचार केला असेल देवाने की हा का आला नाही. अशी सतत तळमळ तुकोबारांना, ही जी अधीरता आहे, असं म्हणतात की ही भक्तीतली सर्वात उच्च अवस्था आहे. भेटणं, देवाचं चिंतन करून देवाला भेटणं यापेक्षा करावे चिंतन तेची बरे न भेटून, ही जी अधीरता आहे ती अतिउच्च स्थिती असल्यामुळे सतत त्या स्थितीमध्ये तुकोबाराय गाथ्यामध्ये राहिलेले पाहायला सापडतात. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आता नाही भरवसा, मोकलीशी ऐसा वाटतोशी. भलते जन्मी मज घालशील तरी, नसोडी मी हरी नाम तुझे. सुखदुःख तुझं देईन भोगिता, मग मज चिंता कास याची. तुझा दास म्हणविनी मी अंकिला, भोगिता विठ्ठला गर्भवास. कासया मी तुझं भाकितो करुणा, तारी नारायणा म्हणवनी. तुका म्हणे तुझं येऊ पाहे उने, तारशील तेने आम्हा तया. करुणा प्रकरणातला अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, भलते जन्मे मज घालशील तरी, नसोडी मी हरीचे नाम तुझे. कोणत्याही जन्म तुका म्हणे गर्भवासीन सुखे घालावे आम्हाशी. कुठं घालतो याच्यासाठी घेणं नाही, घेईन मी जन्म, घेईन जन्मांतरे हेची करावया खरे. जे आम्हाला कोणत्याही जन्मामध्ये घातलं ना, न सोडी मी हरी नाम तुझे. तुझं चिंतन, तुझं नामस्मरण आम्ही कधी सोडणार नाही. सुख तुझं देऊनी सकळ, सुख दुःख तुझं देईन भोगिता, मग मज चिंता कासयाची. देवाला सर्व समर्पण करून काय सुखदुःखाचा भार देवावरती घातला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे तया भार घातलिया, आणि विसंबना दया सिंधू माझा. किंवा तुका म्हणे घालो तयावरी भार, देवावरती या सुखदुःखाचा भार घातलेला आहे. किंवा जर पहिली गोष्ट आहे की ते सुखदुःख आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याचं जे सुख असेल, दुःख असेल, पाप असेल, पुण्य असेल, त्याचे भोग आम्ही भोगू. तुका म्हणे सुखदुःख तुझं देईन भोगिता, भोगून देऊ, मग मज चिंता कासयाची.
तुझा दास म्हणविनी मी अंकिला, भोगिता विठ्ठला गर्भवास. गर्भवास भोगताना सुद्धा देवा तुझं दास म्हणूनच घेऊ, तुझं दास होण्यामध्ये आम्हाला आनंद असल्यामुळे देवा तुझं आम्ही दास घेण्यामध्येच आमचं कौतुक समजू. पण तिथं असताना सुद्धा तुझं नामस्मरण आम्ही कधीही सोडणार नाही. कासया मी तुझं भाकितो करुणा, तारी नारायण म्हणवनी. मग आम्हाला ह्या गोष्टीची चिंता नसल्यामुळे, तुझं नाम घेण्यामध्येच आमची महत्त्वाची भूमिका असल्यामुळे आम्ही आमचा उद्धार कर असं म्हणणार नाही, तारी नारायणा म्हणवनी अशी करुणाही भाकणार नाही. पण तुझं नामस्मरण आमच्या जीवनामध्ये मुख्य असल्यामुळे तुका म्हणे तुझं देऊ पाहे, तुका म्हणे तुझं येऊ पाहे उणे, तारशील तेने आम्हा तया. कदाचित तुझं नामस्मरण घेतल्यामुळे तुला एकदा तरी असं वाटेल की आमचं चिंतन करणारे हे जे भगवत भक्त आहेत आणि त्याचा उद्धार आपण केला पाहिजे. आणि जर उद्धार केला नाही तर जगामध्ये तुला त्याच्यामुळे उणं होईल, तुला कमीपणा येईल. आणि ते कमीपणा आल्यामुळे त्या कारणाने तरी का होईना तो आम्हाला तारशील तेने आम्हा तया. तर ह्या आम्हा तिने तारशील म्हणून आम्ही देवा तुझं नामस्मरणच करणार. न सोडी मी हरी नाम तुझे, गातो नाचतो आनंदे, टाळ घागरियांच्या छंदे. तुझी तुझं पडे देवा, नेनो भाव कैशी सेवा, नेनो ताल घात मात, भलते सवा पाय हात. लाज नाही शंका, प्रेमे धालो मने तुका. तुकोबाराय म्हणतात, गातो नाचतो आनंदे, टाळ घागरियाच्या छंदे. आम्ही आमच्या छंदामध्ये, आम्ही आमच्या आनंदामध्ये देवा तुझं भजन कीर्तन करून, टाळ घागरिया म्हणजे पायामध्ये चाळ वगैरे बांधून देवा तुझं भजन करणं हे आम्हाला अत्यंत चांगलं वाटत असल्यामुळे त्याच्यामध्येच आम्ही सतत त्या छंदामध्ये आहोत. देवाच्या नामाचा, देवाच्या भजनाचा छंद तुकोबारा या ठिकाणी लागला पाहिजे. छंद जगामध्ये प्रत्येकाला वेगवेगळे छंद असतात महाराज. बहुता छंदाचे बहु असे जन, नये वाटू मन त्यांच्या संगे. कोणाला कशाचे छंद असतात, कोणाला कशाचे छंद असतात, कोणाला कशाचे छंद असतात. आता लोकाला कशाचे छंद असतात हे सांगण्याचा छंद मला नाही आहे, त्याच्यामुळे मी काय ते सांगणार नाही. गातो नाचतो आनंदे, टाळ घागऱ्याच्या छंदे. आम्ही आमच्या छंदामध्ये राहणार आहोत. तुझी तुझं पडे देवा, नेनो भाव कैशी सेवा. देवा या छंदामध्ये आम्ही तुझी सेवा करणार आहेत. नेनो भाव कैशी सेवा. हे करत असताना कोणता भाव आहे, कोणती अवस्था आहे, हे याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. फक्त देवा तुझं भजन करणं, त्या छंदामध्ये राहणं. गाये नाचे उडे, आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. काय देहभान जोपर्यंत आहे तोपर्यंत ते केलेलं भजनसुद्धा देवापर्यंत पोहोचत नाही. असं सांगतात की द्रौपदी मातेचं वस्त्रहरण होत असताना भगवान परमात्म्याची धावा करण्या अगोदर तिनं पहिल्यांदा आपल्या सगळ्या पतींकडे पाहिलं की हे मला वाचवतील. नंतर गुरुजनांकडे पाहिलं, ते मला वाचवतील, तेही आले नाहीत. समाजाकडे पाहिलं, समाज मला वाचवेल, तेही आले नाहीत. आणि एवढं सगळं केल्यानंतर मग तिनं कोणीच येत नाही ना, मग आपल्या हाताने ते साडी आवरण्याचा प्रयत्न केला. मग ज्यावेळेस दुःशासन ओढू लागला त्यावेळेस तिला लक्षात आला की आता काय आपलं सामर्थ्य कमी पडतंय. मग काय केलं, तिनं हात सोडले आणि देवाचा धावा केला. कोठी गुंतलाशी द्वारकेच्या धावा केला. भगवान परमात्मा आले आणि देवाने वस्त्रावतार घेऊन लज्जारक्षण केलं. तिथं द्रौपदी भांडायला लागली, देवाला भांडायला लागली. देवाला तुला काय एवढं होईपर्यंत दम निघत, किती वेळ लावलाच, उशीर का केला, का आला नाही, माझे सगळे लज्जात तुला समाजासमोर आणाय वगैरे भांडायला लागली. देवाने ते द्रौपदी मातेला गप केलं. मी उशिरा आलो कारण तूच आहेस. म्हटली मी देवा तुला हाक मारली. ती म्हणली कधी मारली म्हणजे तुला हाक मारली म्हणून तर तू आला ना. ती म्हणे नाही आहे, पहिल्यांदा तो तुझ्या पतीकडे पाहिलं, नंतर गुरुजनांकडे पाहिलं, नंतर समाजाकडे पाहिलं, आणि एवढे सर्व येत नाहीत तो त्यानंतर तो स्वतः प्रयत्न केला. स्वतः साडी हाताने धरली, ओढली. तुला असं वाटत होतं की मी माझं लक्षण करू शकते, प्रयत्न केला. आणि जेव्हा काहीच नाही, तुला काहीच जवळ नाही असं वाटलं, सगळं सोडल्यानंतर सगळ्याच्या शेवटी मला हाक मारते. आणि पहिल्यांदाच हाक मारली असते तर मी काय आलो नसतो का.
जोपर्यंत आपण आपल्यावरती जास्त अवलंबून राहतो तोपर्यंत भगवान म्हणतो चाललंय ना त्याचं. लहान मूल जोपर्यंत ते खेळामध्ये गुंतलेलं आहे, आई म्हणते खेळतंय ना, आपली कामं करून घेऊ. आणि जेव्हा ते रडायला लागतं आणि त्याला माहीत असतं की आता रडलं ना, आता आईशिवाय पर्याय नाही, मग आई त्याला उचलून घेते. तसं तुकोबाराय म्हणतात, तू खेळत आम्ही आमच्या छंदामध्ये राहत असतो, त्यामुळे नेनो भाव कैशी सेवा, ते कोणता भाव आहे आम्ही काही पाहत नाहीत. नेनो ताल घात मात भलते सभा पाय हात, म्हणजे अगदी वाकडं तिकडं पाय करून उड्या मारण्यामध्ये आम्ही करत असतो. नेनो कोणता ताल आहे, कोणता आहे, कोणती पावली लागलेले हे आम्हाला काही माहीत नाही. आमच्या छंदामध्ये आम्ही नाचत आहोत. लाज नाही शंका प्रेमे धालो म्हणे तुका. भजन करताना किंवा नाचत असताना गात असताना लाज नाही शंका नाही, हे मला वाटतं ते श्लोक रूपमध्ये आलेलं आहे. हे परमार्थामध्ये घात करणारा सर्वात मोठा दुर्गुण जर कोणता असेल, दोष असेल, तर तो लाज आणि भय. म्हणजे जवळजवळ 5 ते 6 वेळेला ही प्रमाण आलेले आहेत. लाज आणि भय हे परमार्थामध्ये सर्वात मोठं घातक सांगितलेलं आहे. करी घातपात भय लाज थोरी, आणि असे सत्यभाव बहुभक्ती दूरी. तुकोबारांचं प्रमाण आहे की लाज आणि भय हे सर्वात मोठं घात करणारे परमार्थामधल्या गोष्टी आहेत. तुकोबाराय म्हणतात, लाज नाही शंका प्रेमे धालो म्हणे तुका. त्यामध्ये आम्ही प्रेमाने तृप्त झालेलो आहोत. मरण माझे मरुणे गेले मज केले अमर, ठाव पुसिले बुड पुसिले ओस ओसले देहभाव, आला होता गेला पूर धरला धीर जीवनी, तुका म्हणे बुनादीचे झाले साचे उजवणे. मरण माझे मरुणे गेले मज केले अमर, अद्वैतपर प्रकरणातला अभंग आहे. भगवान परमात्मे जे ज्ञान आहे, त्या भगवान परमात्म्यांनी जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या माध्यमातून म्हणजे आमचं मरण म्हणजे अद्वैत बोधा स्थितीला प्राप्त झाल्यामुळे जे काही देह तादात्म्य रूप, देहाविषयी जे तादात्म्य होतं ते आमचं तादात्म्य निघून गेलेलं आहे. म्हणून ते देहाचं जे मरण आहे ते आमचं निघून गेलेलं आहे, मरून गेलेलं आहे, आणि त्या कारणाने आम्ही अमर झालेलो आहोत. आता नलग्या नाही आम्हा जावे मरावे लागत, या स्थितीला आम्ही पोचलेलो आहे. बीज भाजूनी केलेलं आहे आणि आम्हा जन्म मरण नाही, या स्थितीला भगवान परमात्म्यांनी आम्हाला ठेवलेलं आहे. मरण माझे मरून गेले मज केले अमर, म्हणजे हे देह तादात्म्य गेलेलं आहे. मग देहाच्या संबंधातले किंवा जे अहमाद्यास आहे ममाद्यास आहे हे दोन्ही गेलेले आहेत. अहमाद्यास कसा गेलेला आहे, ठाव पुसले बुड पुसले ओस ओसले देहभाव, म्हणजे जे काय ज्याच्याशी आश्रय होता ते अहंकारादी असतील किंवा अज्ञानाधिक असतील ते सर्व आमचे निघून गेलेले, त्यांचे पुसून गेलेले. ठाव पुसले बुड पुसले ओस ओसले देहभाव, मग हे सर्व तादात्म्यरूप जे होते ते सर्व ओस पडलेले आहेत, पुसून गेलेले आहेत. जो मम अध्यास होता तो कोणता आहे, आला होता गेला पूर धरला धीर जीवनी. जे नाते गोते या संबंधातले जे कोणी होते ते सर्व आले होते, पण त्यांचा आलेला सर्व पूर, त्यांचा माया स्वरूप असलेला पूर निघून गेलेला आहे. कारण आम्ही देवाच्या नामाविषयी देवाच्या चिंतनाविषयी धीर धरलेला आहे. धरला धीर जीवनी. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे बुनादीचे झाले साचे उजवणे. जे अनादिकाळाचं होतं, अनादिकाळाचे जे अनादिकाळापासून आलेलं जे हे परमात्म तत्व आहे, झाले साचे उजवणे, त्यांनी आमच्या जीवनाचं हे सार्थक केलेलं आहे. आम्हाला त्या बोध स्थितीला, त्यांनी केलेल्या त्या बोधामुळे आम्ही त्या स्थितीला प्राप्त झालेलो आहोत. देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल, अशा स्थितीला परमात्म्याने आम्हाला ठेवलेलं आहे. माझे लेखी देव मेला असो त्याला असेल, गोष्ट न करी नाव निघे, गेलो दोघे खंडोनी, स्तुती समवेत निंदा, केला धंदा उदंड, तुका मने निवांत ठेलो, वेचित आलो जीवित्व. माझे लेखी देव मेला, तुकोबारायांचं हे भांडण आहे की तुकोबाराय म्हणतात माझ्या दृष्टीने देव मेलेला आहे असो त्याला असेल. तुकोबारायांचे हे देवासोबत भांडण करत असताना तुकोबारायांची ही भूमिका आहे, तुकोबारायांची भावना आहे की आम्ही देवा तुझं चिंतन करण्यामध्येच आमचं जीवन घालवत असल्यामुळे माझे लेखी देव मेला. ह्या देव मेला शब्दाचा अर्थ बाबा कसा करताय?
माझे लेखी देव मेला. हां 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 त्या आम्ही तुझं चिंतन करण्यामध्येच हां माझ्या दृष्टीने हां हां आम्हाला साक्षात्काराचीच हाव लागलेली आहे, साक्षात्काराची ओढ लागलेली आहे. हां माझे लेखी देव मेला असो त्याला असेल, गोष्टी न करी नाव ने घे गेलो दोघे खंडोनी. जे या सर्व गोष्टीचा तुटून गेलेल्या आहेत, गोष्टी न करी नाव ने घे, त्या संबंधाने आता काय विचार करणार. स्तुती समवेत निंदा केला धंदा उदंड. देवास तुझी स्तुती असेल, तुझी निंदा असेल, तुझ्या संबंधाने काय बोलणं असेल, हे फार उदंड केलेले आहेत. तुका म्हणे निवांत ठेलो वेचित आलो जीवित्व. आम्ही या संबंधाने संपूर्ण आमचे जीवन त्या ठिकाणी समर्पित केलेलं आहे, देवाला देऊन टाकलेलं आहे, वेचलेलं आहे, खर्च केलेला आहे. लविवेले तया सवे लवे जाती अभिमाना हाती सापडेना. भोळीवेचे लेणे विष्णुदासा साजे तेथे बाव तुझे हरपती. अर्चन वंदन नवविदा भक्ती दया क्षमा शांती तये ठाई. तये गावी नाही दुःखाची वसती. अवघाची भूती नारायण अवघेची झाले सवळे ब्रह्मांड. विटाळाचे तोंड न देखती तुका मने गाजे वैकुंठी सोहळा. याही भूमंडळा माझी कीर्ती. तुकोबर आहे, संत पर प्रकरणातला अभंग आहे. लविवेले तया सवे लवे जाती अभिमाना हाती सापडेना. संत महात्मे हे किती नम्र असतात, किती असं आहे. जळाची पळी तळवटू घे, फळलिया तरुची शाखा सहजे भूमिक्षी उतरे देखा. तैसे खालावती असे का, तैसे जीव मात्र असे का खालावती जे. किंवा जळाची परी तळवटू घे. जळ जसं खालारा धावे पाणी, त्याप्रमाणे ते सतत नम्र असतात. लविविले तया सवे लवे जाती अभिमाना हाती सापडेना. त्यांच्याकडे कोणत्याही गोष्टीचा अभिमान अजिबात नसतो. भोळीवेचे लेणे विष्णुदासा साजे तेथे भाव तुझे हरपती. भोळेपणा हा संतांच्या ठिकाणी लेणं म्हणजे हा अलंकारच असल्याप्रमाणे आहे. जे संप्रदायाचा देव भोळा आहे, संप्रदायाचे भक्तही भोळे आहेत आणि संप्रदायाची साधनाही भोळी आहे. म्हणून असे जे भोळेपणा आहे, तुकोबाराय म्हणतात लेणं आहे ते अलंकार आहे. विष्णुदासा साजे ते शोभून दिसणार आहे. तेथे भाव दुजे हरपती. म्हणजे भोळेपणा म्हणजे वेडसरपणा नाही आहे, तर मग खळे भोळेपणाचा जणू काही तुकोबारायांनी ह्या भोळेपणाचं लक्षणच सांगितलेलं आहे. कोणतं लक्षण आहे खरा भोळेपणा कोणता आहे. तेथे भाव दुजे हरपती, ज्याचं द्वैत संपलेलं आहे, जे एक रूप झालेले आहेत, असे जे आहेत ते खरे भोळे आहेत. म्हणून ते त्यांचा अलंकार आहे, ते त्यांना साजून दिसतंय. तेथे भाव तुझे हरपती. काय करतात. अर्चन वंदन नवविधा भक्ती दया क्षमा शांती तये ठाई. ते सर्व या नवविधा भक्ती किंवा दया क्षमा शांती जे दैवी गुण आहेत ते त्यांच्या ठाई वसतात. तेथे तये गावी नाही दुःखाची वसती. अवघाची भूती नारायण. त्यांच्याजवळ दुःख अजिबात पाहायला सापडत नाहीत. चिंता दुःख हे संतांच्या गावी चिंता नाही, गावी विष्णुदासाची आहे. घोष जय जयकार सदा या न्यायाप्रमाणे तेथे नाही गावी नाही दुःखाची वसती. अवघाची भूती नारायण. जिकडं तिकडं परमात्माच भरून उरलेला आहे. अवघेची झाले सोवळे ब्रह्मांड. विटाळाचे तोंड न देखती. सर्व ब्रह्मांडच त्यांच्यासाठी ब्रह्मांडच देवस्वरूप झाल्यामुळे, सोवळे झाल्यामुळे विटाळाचे तोंड न देखती. त्यांच्याजवळ विटाळ राहू शकत नाही, अपवित्रता राहू शकत नाही. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. याही भूमंडळा माझी कीर्ती. वैकुंठातही त्यांची कीर्ती आहे आणि याही ठिकाणी म्हणजे त्रैलोक्यात त्यांची कीर्ती. उभयलोकी उत्तम कीर्ती. देवचित्ती राहिल्या किंवा यशकीर्तिमान जरी जोडे नारायण. भगवान परमात्मा त्यांच्या जोडला गेल्यामुळे सर्व ठिकाणी उभयलोकी उत्तम कीर्ती देवचित्ती राहिल्या. त्याप्रमाणे तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती.
संपदा सोहळा नावडे मनाला, करीते टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मनाशी, कधी एकादशी आषाढीये, तुका म्हणे ऐशे आर्त ज्याचे मनी, त्याशी चक्रपाणी वाटप आहे. भगवान परमात्मा असं आहे की ज्याला शारीरिक तप म्हणतात, त्या शारीरिक तपामध्ये देवद्विज गुरुप्राज्ञ किंवा तया प्रिया देवतालया यात्रादिके करावया, अष्टोपहार देशे पाया वळीक घापे. देवासाठी ज्या काही शारीरिक साधना सांगितलेल्या आहेत, शारीरिक तप सांगितलेलं आहेत, त्यामध्ये आपल्या वारकऱ्याच्या दृष्टीने जी वारी सांगितलेली आहे, पंढरीची वारी, त्या वारी करणाऱ्या वारकऱ्याची अवस्था कशी होते असं असतं. एक असतं स्थलांतर असतं आणि दुसरं असतं स्थित्यंतर असतं. स्थलांतर म्हणजे शरीराने प्रवास करणं, जसं की आळंदीहून पंढरपूरला निघालेला पालखी सोहळा, पहिल्या दिवशी पुण्यात जातो, नंतर सासवडला जातो, नंतर जेजुरी वाल्हे मुक्काम करत हा सोहळा पंढरपूरपर्यंत जातो. हे जे आहे ते आहे स्थलांतर आहे. एका मुक्कामाहून दुसऱ्या मुक्कामापर्यंत जाणं हे झालं स्थलांतर. पण स्थलांतरापेक्षाही स्थित्यंतर कसं आहे हे महत्त्व आहे. पहिल्या दिवशी आळंदीहून पुण्याला जात असताना शरीर तिथपर्यंत गेलेलं आहे, पण त्यावेळेस मनाची काय अवस्था झालेली आहे ह्याला म्हणतात स्थित्यंतर. आणि ते कसं झालेलं आहे तुकोबाराय म्हणतात, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मनाशी, कधी एकादशी आषाढी हे, आणि ऐशे आर्त ज्याचे मनी, हे आहे स्थित्यंतर. सतत आर्तता लागलेली आहे. आणि आर्ततेचा किंवा भगवान परमात्म्याच्या स्थित्यंतराचा एक महत्त्वाचा भाग आहे की तुका म्हणे येथे पिशेन तेथे तैसे असेल. जसं इथं असतं ना तसं तिथं होतं. जसा ज्याला ॲक्शनची रिॲक्शन म्हणतात, जशी आपण परमात्म्याकडे जातो ज्या भावनेने, जशी आर्तता असते ना तशी रिॲक्शन येते, त्याशी चक्रपाणी वाटप आहे. ज्यांची भावना, ज्यांची आर्तता वाढलेली आहे, भगवान परमात्मा त्यांची वाट पाहत असतो, त्याशी चक्रपाणी वाटप आहे. पंढरीशी वारी आहे माझे घरी, अनेकन करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करेण उपवासी, गायन अहर्निशी मुखी नाम, नाम विठोबाचे घेन मे वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. वारकऱ्याची एक प्रकारे साधना सांगितलेली आहे. तुकोबाराय म्हणतात, पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत. हे आमच्या जीवनामध्ये हे व्रत आहे की पंढरीची वारी करणं, आषाढीची एकादशी करणं, उपवास करणं, उपवास पारणे, राखीला दारवंटा, गायीने अहर्निशी मुखी नाम, मुखामध्ये सतत भगवंताचं चिंतन करणं, ही वारकऱ्याची एक प्रकारे साधना आहे. वारकऱ्याची एक प्रकारे ही सर्व उपासना आहे. गायन अहर्निशी मुखी नाम, नाम विठोबाचे घेन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. तुकोबाराय म्हणतात, कल्पांच्या अंतरी राहणारं हे जे बीज आहे ते म्हणजे देवाचं नाम आहे. जगन्नाथांना सांगायचे की कर्म, उपासना, ज्ञान आणि नाम सांगायचे. कर्म हे गुह्य आहे, उपासना ही गुह्यतर आहे, आणि ज्ञान हे गुह्यतम आहे. इति गुह्यतमम शास्त्रम. पण ते गुह्य झाल्यानंतर तुकोबाराय नामाला कुठं ठेवलेलं आहे? तुकोबाराय म्हणतात त्या गुह्याचं सुद्धा जे गुज आहे ते म्हणजे आमचं नाम. गुह्याचे ते गुज रामनाम. अगोदर आठवतंय का महाराज? गुह्याचे ते गुज रामनाम. त्या सर्व गुह्याचं जे गुज आहे ते म्हणजे रामनाम आहे. म्हणून नाम विठोबाचे घेई नमे वाचे, आणि ते बीज कल्पांतीचे तुका म्हणे. सर्व कल्पाच्या अंती राहणारं बीज, गुह्याचंही गुज ते रामनाम असल्यामुळे ते आमच्या जीवनामध्ये व्रत आहे. कथनी पथनी करुणी काय, वाचुनी रहणी वाया जाय, मुखी वाणी अमृत गोडी, मिथ्या भुंकेच रफडी, पिळणी पाक करता दगडा काय जडा होय ते, मधु मिळवणी माशी, आणि का साशी पारधिया, मिळवणी धन मिळवे माती, लोभ्या हाती तेची मुखी, आपले केले आपण खाय, तुका वंदी त्याचे पाय. कथनी पठनी करुणी काय, वाचुनी रहणी वाया जाय. जसं बोलतात, कथनी करतात, सांगतात, पठनी जसं पाठांतर करतात, हे सर्व करून जर तशी राहणी नसेल, तशी वागणूक नसेल तर उपयोग काय? गाथ्यामध्ये म्हणजे माहीत नाही आहे,
पण तुकोबारांनी पाठांतर करणाऱ्याला सर्वात जास्त प्रमाण दिलेले आहे. बाकीच्यांना जेवढं बोलले नाहीत ना तेवढं पाठांतर करणाऱ्याला बोललेले आहेत. आता हे पाठांतर करणारा सांगतोय म्हणून मी बोलतोय. खूप बोललेले आहेत. नुसतं पाठांतर करणं तुकोबारां तसं राहणं पाहिजे. मला वाटतं हे प्रमाण मोठेबाबांच्या मुखामध्ये सतत असायचं. म्हणजे नेहमी त्यांची ज्ञानेश्वरी चालू झाली की 2-3 दिवसांतून हे प्रमाण यायचंच की नुसतं ऐकू नका, नुसतं सांगू नका, नुसतं शिकू नका, तसं राहायला शिका. कथनी पठनी करुणी काय, वाचुनी रहनी वाया जाय. सद्गुरू जोग महाराजांच्या मुखामधला तो दोहा मामांनी चरित्रामध्ये लिहिलेला आहे. ते पहिल्याच प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे मामांनी. ते असं म्हटलेले आहेत, ज्ञान कहे सो पूत हमारा, कथनी कहे सो नाती, राह से चले ओ गुरु हमारा, हम है उसके साथी. जो या मार्गावरती चालणारे आहेत तेच आमचे खरे साथी आहेत. बाकीचे सांगणारे वगैरे हे सर्व वेगळे आहेत. ते कारण जोपर्यंत तसं वागण्याचं व्रत घेत नाहीत तोपर्यंत त्याच्यामध्ये काही उपयोग नाही. कबीर महाराज असं म्हणतात ना, कबीरा खडा बाजार में ले कुलाडी ले हात, जो फुके अपना संसार वही चले हमारे साथ. संसारा आगी आपली हाती लावणी मागुती पाहुणे, तुका म्हणे व्हावे तयापरी धीट. त्याप्रमाणे जर राहणं हे व्रत घेणारा, त्या व्रतावरती चालणारा असेल तर तोच आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि बाकीचे जे आहेत मग ते काय, त्यांचं सगळं बाकीचं वाया जायचं आहे. कथनी पठनी करुणी काय, वाचुनी रहनी वाया जाय. मुखी वाणी अमृत गोडी आणि मिथ्या भुंके चरपडी. गोड बोलतो म्हणजे वाघ वैखरी शब्द झरी, शास्त्र व्याख्यान कौशलम, विदुषम वैदुषम व्या भुक्तये न तो मुक्तये. असं जे आहे ते उपयोग काय, मुखी वाणी अमृत गोडी, मिथ्या भुंके चरपडी. सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्रामध्ये महाराजांना असे फार बोलणारे अजिबात आवडत नव्हते. ते एकदा एका कीर्तनामध्ये कुठेतरी मराठवाड्यात गेले होते आणि महाराज आणि आणखीन एक जोबत, आता त्यांचं नाव लक्षात नाही, आणि कीर्तनामध्ये त्यांनी अभंग घेतला की विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. आणि ते महाराजांनी पाहिलं तर तो 2 लग्न करून संसार करणारा होता. महाराज उठले, त्याला बसवलं खाली आणि म्हणले, हे सांगण्याचा अधिकार तुझा नाही. नुसतं तोंडामध्ये असून उपयोग काय, बोलणं फार सोपं आहे पण तसं वागणं अवघड आहे. तर हे सांगण्याचा अधिकार नाही, तो खाली बस. त्याला बसवलं आणि जे सोबत होते एक साधू महात्मा होते त्यांना ते कीर्तन करायला लावलं होतं. म्हणजे हे सर्व मुखी वाणी अमृत गोडी, मिथ्या भुंके चरफडी. पिळणी पाक करिता दगड, काय जडा होय ते, त्या दगडाला, त्या जडाला काय होणार आहे. त्या दगडाला काही शिजवलं किंवा त्याला काही जरी पाण्यामध्ये ठेवलं तर तो ओला होणार नाही किंवा शिजणार नाही, त्याला काही फरक पडणार नाही. मधु मिळवून माशी आणि का साशी पारधिया. जर आपल्याला त्याचा उपयोग अनुभव आला नाही तर हे सगळं कसं होणार आहे. जशी ती मधुमाशी सगळा मध गोळा करते, मग गोळा करायचा तिने आणि खायचं दुसऱ्याने, त्याप्रमाणे हे सगळं वाटण्यातच, दुसऱ्याला देण्यातच निघून जातं. जसं की खूप अभ्यास करायचा आणि लोकांना फक्त सांगतच सुटायचं, आपल्याला त्याच्यावर काहीच परिणाम जर होणार नसेल तर त्या दगडासारखं होणार आहे, त्या मधुमाशीसारखं होणार आहे. मधु मिळवणी माशी आणि का साशी पारधिया. मिळवणी धन मिळवी माती लोभ्या हाती तेची मुखी. जसं कृपण मनुष्य धन साठवतो, पुरून ठेवतो आणि ते त्याचा उपयोग स्वतःलाही घेत नाही, पोरांनाही उपयोग करू देत नाही. आणि मग काय होतं, शेवटी त्याच्या तोंडात मातीच पडते आणि मिळालं नाही म्हणून हातामध्ये मातीच पडते. लोभ्या हाती तेची मुखी. हातामध्ये मुखामध्ये मातीच येते. आपले अकेले आपण खाय, तुकावंदी त्याचे पाय. ज्याची उपासना, ज्याची साधना जीवनामध्ये केलेली आहे, ज्याचा अभ्यास आपण केलेला आहे, त्याचा अनुभव येईपर्यंत ते सर्व व्यर्थ आहे. मग धन्य कोण आहे की कीर्तन करावे तैसे करुणी दावावे. या अनुभूतीवरती जे आलेले आहेत तेच धन्य आहेत. आपले केले आपण खाय, तुका वंदी त्याचे पाय. म्हणून आपल्या
जसं आपण बोलतो, जसं आपण साधना करतो, त्याप्रमाणे आपली अनुभूती येईपर्यंत जे वागतात किंवा ज्या अनुभूती येईपर्यंत अनुभूतीवरती जे थांबतात तेच खरे धन्य आहेत. आणि असे जे कोण आहेत, तुका वंदी त्याचे पाय. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे दंडवत आचार्य, तुका करी प्रणिपात आणि दंडवत आचार्य. असे जे कोण आहेत, तुकोबाराय म्हणतात, तुका वंदी त्यांचे पाय. तुकोबाराय त्यांची चरणावरती मस्तक ठेवतात. म्हणून कथनी पठनी करोनी काय, वाचोनी रहनी वाया जाय. झालेली आजच्या या सत्राची सेवा यथामथ यथावकाश बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जसं तुकोबाराय म्हणतात, नेने ताल घात मात भलते सवा पाय हात. हे जसं नाचण्यातला प्रकार आहे, तसंच माझ्या बोलण्यातला सुद्धा आहे. नेने ताल घात मात आणि भलते सवा पाय हात. जसं ते लहान पोरं कसे वाकडे तिकडे उड्या मारतात, कसे नाचतात, मला वाटतं आहे माझं सगळं बोलणं आज तसंच त्याप्रमाणे झालेलं आहे. पण आपण सर्व संत महंत साधू सज्जन, सर्व मातृपितृ सम या ठिकाणी श्रोते यांच्या चरणी परमपूज्य बाबा आहेत, परमपूज्य भास्कर बाबा आहेत, आदी करून आपण सर्व महानुभाव यांच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. पुढील